तर मंडळी, कॉमेडीच्या जहागीरदारीच्या स्पर्धेत सहभागी होणारे सगळे स्पर्धक देखील आज इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. कुलदीप गौर आणि विपुल काळे, प्रियदर्शनी आणि तेजस, निलेश आणि शिवाली, निमेश कुलकर्णी आणि स्नेहल. तुम्हा सगळ्यांना या नव्या हंगामातील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, महाराष्ट्रातले 101 बेमिसाल विनोदवीर तुम्हा सगळ्यांना हसवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत आणि त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून आम्ही तुम्हाला जाहिरातींमधून सांगतोय की विनोदाचं माप ओलांडायला आम्ही पुन्हा एकदा येतोय आणि आज ती वेळ आली आहे आणि विनोदातली सगळी बाप मंडळी त्यासाठी तयार आहे. त्या सगळ्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या सगळ्यांच्या विनोदाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आणि त्यांच्या पदरात कौतुकाचं माप टाकण्यासाठी आपले दोन्ही दर्दी हास्य रसिक देखील सज्ज आहेत. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. खटाळ आणि मिश्किल प्रसाद ओक आणि बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. अँड वी आर बॅक फायनली. एकंदरीत आमची खूप चंगळ आहे कारण तुम्हा दोघांच्या साथीनं इथे रथी महारथींचा हास्य कल्लोळ रंगणार आहे आणि अलकाताई आणि मकरंद दादा ह्या सरपंचांच्या देखरेखीखाली कॉमेडीचे जहागीरदार पदाची स्पर्धा रंगणार आहे. काय सांगाल? वा, फारच बहार. मकरंद आणि अलकाताई या दोघांबरोबरही मी अनेक सिनेमे केलेले आहेत. अलकाताईबरोबर तर मी म्हणजे जवळपास 100मधले 25 चित्रपट मी अलकाताईबरोबरच केलेत आणि मक्याबरोबरही बरेच चित्रपट केलेत. त्यामुळे ही दोघं आपल्या कुटुंबाचा भाग होतात याचा मला प्रचंड आनंद आहे. आम्हाला देखील खूप आनंद आहे. मला असं वाटतं की ही दोन अतिशय सुसाट व्यक्तिमत्व आहेत आणि ही दोन सुसाट व्यक्तिमत्व आपल्या मंचाला लाभली याहून काहीच मोठं भाग्य असू शकत नाही. अलकाताई, आय लव्ह यू. मक्याजी, खूप मनापासून वेलकम. थँक्यू. दॅट्स व्हॉट आय कॉल हिम, मक्याजी. त्याच्यात एक फ्रेंडली आणि हे पण आहे आणि रिस्पेक्ट पण आहे. सो मक्याजी. येस येस. आणि मक्या तिला काय हाक मारतो हे मला माहिती आहे. काय काय मक्या तिला सैतामनकर अशी हाक मारतो. अरे ती तसं नाहीये रे, सैतामनकर असं आहे ते. पहिलवानासारखा तर तिने अभिनय क्षेत्रात आपली पहिलवानकी दाखवलीच आहे ना का. सगळे खुश. आणि आणखी गोष्ट बोलल्याशिवाय मला असं वाटतं हा सीझन मी सुरू करू नये. प्राजक्ता खूप गोड दिसतेस. प्रथा चालू आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हा दोघांनाही मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. तर मंडळी, अशा प्रकारे वळूया आपल्या या हंगामातल्या पहिल्या सादरीकरणाकडे. मंडळी, ऐन पावसाळ्यातली छत्री चोरीची गंमत घेऊन तुमच्या समोर येत आहेत विनोदाचा दादूस, कॉमेडी किंग अरुण कदम, अफलातून कॉमेडियन पॅडी आणि कॉमेडीची चहाय वट अशी चेतना भट. होईल. अहो, बरं वाटेल तुम्हाला. हळूहळू. इथे चप्पल काढा. सावकाश हा. हो. आई शपथ, डॉक्टर डिस्पेन्सरी नंतर डायरेक्ट बहुतेक गरब्याला जाणार आहेत. कुठल्या ग्राउंडवर जाणार विचारून येत होता. एक मिनिट. गुडघे शाबूत आहेत का? घरी बेडवरची चादर बदलायला सांगितली तर गुडघे दुखतायत आणि आता ग्राउंड विचारताय. घरी वेळीच खेळला असतात ना. गुड मॉर्निंग डॉक्टर प्राजक्ता. गुड मॉर्निंग. काय नाव काय तुमचं? मी पंढरीनाथ कांबळे. बरं, आणि ही तुमची मुलगी?
माझी बायको आहे. ओ सॉरी सॉरी सॉरी. बरं काय काय प्रॉब्लेम काय तुमचा? पाठांतर. बाकी सगळं एकदम व्यवस्थित, बाकी काय प्रॉब्लेम नाही. माझे अजून एक पेशंट आहेत अरुण कदम. हा, त्यांचाही सेम प्रॉब्लेम आहे. तुम्ही एक काम करा, बुधवार गुरुवार त्यांच्याबरोबर परफॉर्म करा. अरे बापरे. मग त्यांच्या टेन्शनमुळे तुमचं पाठांतर होईल. लोहा लोहे को काटता है. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. चला चला. अरे यार, आता काय विसरला? अरे विसरलो नाही रे, पाऊस सुरू झाला यार. हा पाऊस काय आता काय लवकर थांबेल असं तरी मी वाटतं. तुम्हाला सांगितलं होतं की नाही, घरातून निघताना छत्री घेऊन निघूयात म्हणून. हा. पण नाही, काय म्हणालात, आता काही पाऊस येणार नाही. हा. वेळेवर न यायला तो काय तुमचं वाक्य आहे? ए बा, हा पाऊस थांबेल असं वाटत नाही. एक काम करूया, थोडा वेळ इथेच थांबूया आता. आणि मग छत्री घ्यायला सांगत होते ना. बरं, हा दे, ठीक आहे. पाऊस उचलला चला. वेळ वाया गेला नसता. एक्सक्यूज मी, डॉक्टर चालू आहे? काय डॉक्टर चालू आहे? चेहऱ्यावरनं बाई साधीच वाटते, पण हल्ली काय कोणाचा अंदाज देता येत नाही ना, काय भरोसा नाही. काय वाचर कसं नाही विचारतंय? डॉक्टर चालू म्हणजे दवाखाना चालू आहे का काय विचारतं मी? नाही, दवाखाना चालूच आहे आणि तुम्ही आतमध्ये आलाय. एक काम करा, हे सगळं बंद करून ठेवलं तरी चालेल. हा, दवाखाना चालू आहे. सॉरी सॉरी सॉरी. अहो, पण हा माणसांचा दवाखाना आहे. बघा, मला वाटलंच हा कावळा आहे. ये वाचार मी काय कावलाय काय? हा, दवाखाना चालू आहे. जा जा जा, पटकन जा. अरे ते काढून जा ना. हा, हे सगळं काढून जा इकडे. हा हा, अरे पच्चाक पच्चाक करत गंबूट घेऊन जाणार आहे, ते पण काढून ठेवा ना इथे. हा, आणि हा बुटच काढा, नाही तर पाय काढायला. गॉगल गॉगल खायला ना. गॉगल घेऊन घ्या. गॉगल खायला असे कसे जाता डॉक्टरकडे? नीट हातपाय धुवून जा, तिकडे मागे हा, तिकडे, हा. कडक आहे. हा, स्वच्छ होऊन जा. चल, हे उचल अहो नको, हे लोकाच आहे ना, कसं दिसतं ते? लोकांचं आहे काय? पुढचं अक्कस किट ह्याच्यावरच आहे. घे, रिहर्सल नाही केली आहे. हा गॉगल. एक मिनिट, छत्री घे, तू छत्री घे. तुम्ही हा गॉगल एक मिनिट बसून घाला ना, बसून घाला लवकर पटकन. एक्सक्यूज मी, सॉरी हा, पण तुम्ही माणसा छत्रीने कोडी घातला असं बहुतेक वाटतंय मला. नाही, फक्त आम्ही छत्री आणि रेनकोट घेतलाय. मांजाचा कुठला सीझन? मांजा संक्रांतीत ना. आता संक्रांत झालीत वाजवेल ना, तेव्हा कळेल तुला वाजवायला. तुम्ही हे मांज चोरलेला आहे. ओ, याला काय अर्थ आहे? तुम्ही सरळ सरळ आम्हाला चोर म्हणताय? ही छत्री बघा, ही लेडीज छत्री आहे की नाही? मग ही तुमची कशी असेल? हो, मला लेडीज आवडते. छत्री मला लेडीज छत्री आवडते. हे बघा, लेडीज घड्याल, मग लेडीज रुमाल. आवडच काय, म्हणजे बायको पण लेडीज आहे. मला ना असं फुलांचं सगळं आवडतं. म्हणजे फुलांचं शर्ट, फुलांचं घड्याल, फुलांची चरडी. ही चढी. म्हणजे माझी शाला पण महात्मा फुले प्राथमिक शाळेमध्ये मी होतो. मला नीलू फुले आवडतात. म्हणजे आमची जी डॉक्टर आहे ना, ती पण फुलांची काळजी घेणार आहे, प्राजक्ता माली. हे बघा, तुम्हाला फुलांचं जे काय करायचंय ते करा, पण तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, ही छत्री आमची आहे. अरे वाचार्या, ही छत्री माझीच आहे. मी त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे, यू. कुठे लिहिलंय कुठे? तुम्ही? दाखव याच्यात. कुठे? बघा, हे काय छत्रीवर नाव लिहिलंय, यू. वसाऱ्या, ओ काय ओ, गाडी कुठे लगेच स्टार्ट केलं? यू मी लिहिलंय ते छत्रीवर. काय खोटा ना माणूस आहे हा. मी स्वतः लिहिला याच्यावर यू, तो तुम्ही आता बघितलात आणि स्वतः लिहिला असं सांगताय? नाही, मला सांगा, तुम्ही म्हणताय ना तुमची छत्री आहे, मग तुम्ही यू का लिहिलाय ते सांगा. मी माझ्या छत्रीचं त्याच्यावर नाव ठेवलेलं आहे. काय? यू अश्विनी.
तुम्ही तुमच्या छत्रीचं नाव ठेवलेलं आहे हा. आणि अश्विनीचं स्पेलिंग यू वरनं सुरू होतं. असं नाही, असं नाही. असं नाही. नाही असलं मला वाटलं यू वरनं स्टार्ट होत असेल. ते काय, माझं नाव सुद्धा यू वरनं स्टार्ट होतं. काय स्पेलिंग तुमच्या नावाचं? URINKUDUM. युरिन कुडुम. तुम्ही तुमचं स्पेलिंग युरिन कुडुम असं लिहिता? अरे मग पॅथॉलॉजी मध्ये डॉक्टरला टेस्ट करायला बाटलीत भरून काय अरून देता? ते काही महत्वाचं नाही. ही छत्री माझी आहे आणि यू वरनं अश्विनी युमऱ्याला यू महत्वाचा आहे. दादा मी खरं सांगते तुम्हाला, शपथ ही छत्री माझी आहे हो. या छत्रीसाठी तुमच्याशी खोटं बोलेन का? सांगा ना. अच्छा ठीक आहे, एक वेळ बाई माणूस आहे म्हणून मी सोडून देतो. थँक्यू. अरे वासरे पण तो रेनकोट तर दे. हा रेनकोट तुमचा आहे? म्हणजे पावसात तुम्ही छत्री आणि रेनकोट असं दोन्ही घालून फिरता? अरे जगातला कुठलाही महामूर्ख असं करणार नाही. नॉनसेन्स. म्हणा तुम्ही मला महामूर्ख, पण हे असंच आहे. कारण मी नाही हे छत्री घेऊन जातो ना रस्त्यातून, तर बाहेर पडलं ना का गाड्या येतात ना, पटकन चिखल माझ्या अंगावर उडवतात. मग सगळं माझे कपडे खराब होतो, म्हणून मी रेनकोट घालतो. हे बघा, हा रेनकोट माझा, आमचा रेनकोट. अरे हा रेनकोट माझा आहे. माझा आहे हा रेनकोट, माझा आहे. माझ्या मुलीचा रेनकोट आहे हा. माझ्या मुलीचा. मी सकाळी ऑफिसला निघालो तर धो पाऊस पडत होता. मी छत्री शोधत होतो तर मला छत्री सापडे ना. तर माझी मुलगी म्हणाली, बाबा हा माझा रेनकोट घालून जातो मी. म्हणलं, बाळा मी जर रेनकोट घालून गेलो तर तू अशीच जाशील ना, पावसात भिजशील ना बाळा. तर माझी मुलगी म्हणाली, बाबा माझा बाबा इतका घामाने भिजतो माझ्यासाठी दररोज. मी एक दिवस पावसाच्या पाण्याने भिजले तर काय होईल? मी म्हटलं, बाळा पण तू पावसाच्या पाण्यात भिजलीस तर तुला थंडी भरेल, ताप येईल तुला. तर ती म्हणाली, माझा बाबा आहे ना माझ्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवायला. आणि म्हणली की बाबा तुझ्या प्रेमाची ऊब मला मिळाली ना तर कुठलाही वारा कुठलाही पाऊस मला काही करू शकत नाही. हे माझ्या मुलाचे गौरी इमोशनल स्टोरी आहे. एकदम खरी वाटते रे. पण हे रेनकोट मांजाच आहे असं मला वाटतं. तुम्हाला खोटं वाटतंय? आम्ही हे मगातपासून जे काही सगळं सांगतोय ते तुम्हाला खोटं वाटतंय? हो. आपण याला देऊन टाकूया. मगातपासून या माणसाचं आपण सगळं ऐकून घेतलं, याला एवढं समजून सांगितलं, पण तरी याला सगळं खोटं वाटतंय. देऊन टाका आपण. जाऊ. भिजत पड तर काय होईल? आपली मुलगी अनाथ होईल. रस्त्यावर येईल. बेटा तीन आयुष्य उद्ध्वस्त झाले तरी चालेल, पण हा माणूस खुश होईल. देऊन टाका. मी काय बोलतो म्हणजे थोडस भिजल्यावर खरंच आवरत सगळं होईल. अरे एक्सक्यूज मी, एक नम्रतेची विनंती आहे. मला बस स्टॉप पर्यंत तुम्ही छत्रीतून मला लिफ्ट द्या, मी पुढे रिक्षाने जाईन. कशाला?
लिफ्ट कशाला? एका छत्रीत माझ्या बायकोसोबत तिकडे येऊन तिला धक्काबुक्की करायची आहे. मी काय ओळखत नाही तुला? अरे वा रे वा. आणि एवढं जर तुला वाटत असेल ना तर त्या भाजीवाल्याकडे जा. भाजीवाल्याकडे कशाला वाचायला? त्याच्याकडे फार फार तर भाजी भेटेल. छत्री मशरूम आहे ना, मशरूम घे विकत त्याच्याकडनं. छत्री म्हणून वापर, कळलं ना? मला आमच्या छत्री द्यायला. वसाऱ्या ती छत्री तिलाच दे. एक मोठा मशरूम घेऊ आणि आपण दोघं जाऊ त्याच्यात. अरे मोठ्या मशरूम मध्ये पण तू वावरणार. अरे तू वसाऱ्या तू माझ्या सुपर हिट परफॉर्मन्स. ही छत्री चोरीची गंमत आपल्या हास्यरसिकांना कशी वाटली जाणून घेऊया. अच्छा, म्हणजे मागच्या पर्वापासून तुम्ही दोघेही मला वारंवार भेटता आणि सांगता की आम्ही वेगवेगळे लेखक ट्राय करतो, वेगवेगळे आर्टिस्ट बरोबर आम्ही जुळवून घ्यायचा प्रयत्न करतो, पण म्हणावी तशी चेतना आम्हाला मिळत नाही. ती ही होती. वा, चेतना, तुझं मनपूर्वक स्वागत आमच्या कुटुंबामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये. पॅड्या, अरुण, कमाल आहात तुम्ही दोघं. म्हणजे खरोखरच मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण तुमच्यासाठी लिहिली की काय अशी शंका यावी इतपत तुम्ही दोघं ग्रेट आहात. तुमच्यासाठी, तुमच्या तिघांसाठी आहे हे शेर. हा, एक लाइन में क्या तारीफ करूं तुम्हारी, एक लाइन में क्या तारीफ करूं तुम्हारी, पानी भी तुम्हें देखे तो प्यासा हो जाए. ये बात. विचारूया सरपंचांना की त्यांना कसं वाटलं हा परफॉर्मन्स. अलकाताई. मला अरुणचा भाबडेपणा तर फारच आवडला की किती छान मूर्ख बनतोय अरुणदा. आणि पॅडी, तुझी एनर्जी कमाल आहे. चेतनाबरोबर तर मी एक फिल्म केली आहे, त्यात त्यांनी एका आंधळ्या मुलीची भूमिका केली होती आणि गंभीर भूमिका. चेतना कॉमेडी ॲक्ट्रेस म्हणूनही अप्रतिम तुझा परफॉर्मन्स आहे. खूप मजा आली, खूप मजा आली. मला पण तुमच्याबरोबर परफॉर्म करताना फार भारी वाटलं. थँक्यू सो मच. कोकणातली दशावतारी कला शिकायला गेलाय मुंबईतला कलाकार. बघूया त्याची काय दशा होतीये. तुमच्या समोर येत आहेत हास्य तिरंदाज प्रसाद खांडेकर, विनोदाचा हटके अंदाज ओमकार भोजने आणि शालू फेम प्रभाकर मोरे. काय समजले? नमस्कार नमस्कार नमस्कार. तर मी आहे प्रसाद खांडेकर. मी हाडाचा थिएटरवाला आहे. म्हणजे हाडं दिसत नसली तर मी हाडाचा रंगकर्मी आहे. आताच माझं एक नाटक होतं, त्याला पुरस्कार मिळाला. बिजंड्यातून उमलले परागकणाचे पुंके सर. वा वा. तर मला ना असं सतत नाविन्याचा शोध घेण्याची सवय आहे. सो मी आत्ता असं ठरवलंय की कोकणात येऊन दशावतार ह्या परंपरेचं शिक्षण घ्यायचं, त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं. म्हणून मी स्वतः ह्या कोकणातल्या दशावतार नाटकात एका काम करतो. मी खूप एक्सायटेड आहे. रावणचं कॅरेक्टर आहे. म्हणजे मी त्यांना म्हटलं मी कसा प्रोसेसवाला ॲक्टर आहे, सो आपण गेटअप बिटअप करूनच आपण करूया असं मी त्यांना म्हटलंय. आता फक्त ती लोक यायची खोटी. मी एवढा ना एक्सायटेड. दाकर म्हणू टायमावर इलस एकदम. होय तर. बाकी मानला तुमका. म्हणजे एवढ्या लांबसून हायसर दशावतारी नाटक करायला तुम्ही आलात. पण मी पण तुमचं नाटक बघितला. माझं कोणतं पाहिलं? काय तर नाव त्याचा, अंड्यासून मळलेला केसर. नाही नाही, अंड्यातून मळलेलं नाही नाही, तसं नाही. अंड्यातून मळलेलं केसर नाही, बिजांड्यातून उमललेले परागकणाचे पुंकेसर. पुंकेसर पुंकेसर. हा, असं आहे ते. पण काय कळलं नाही हो. नाव नाही कळलं. नाही, नाटकच कळलेलं नाही. पण आपलं नाटक काय आता माहिती आहे ना. रावण, बिभीषण आणि मंदोदरी. आता तुम्ही रावण प्रमुख भूमिकेत म्हटलं, तुम्ही इथं. बिभीषण मी स्वतः करतोय. हा, आणि पण मंदोदरी कुठे आहे? ती पण महत्वाची आहे ना. मंदोदरी? हा, तिची पानटपरी. हा, मंदोदरीची पानटपरी. हा, ती अशी. हो हो, म्हणजे वडलोपारची धंदा आहे त्यांचा. चुना लावायचं. म्हणजे त्यांनी आतापर्यंत चालू ठेवलेलं आहे. ती येईल, तिची टपरी बंद करून ती येईल, आपण आपला चालू करूया. सर नाही, चालू करूया, पण स्क्रिप्ट वगैरे कुठे? म्हणजे असं कसं डायरेक्ट चालू करा? स्क्रिप्ट कशाला? आमच्या बाप जन्मात कोणी स्क्रिप्ट बघितलेलं नाही.
सगळे डायलॉग इथं असं तोंडावर चाट चाट चाट. मी सांगतो ना तुम्हाला सगळं सरावाने होणार आहे. हा ही मंदोदरी खैरवली इला इलाय वा वा वा. ही हा हे हाव हाय हे काय? ही आपल्या नाटकातली मंदोदरी प्रभा मोरे. काय झालं? बायको सर मी याच्या बरोबर सीन करायचा. मग काय झालं? आपल्याकडल्या सगळ्या नाटकांमध्ये स्त्री पार्ट हाच करतो. मास्तरांनो चुना देतोस ना? हा बरेच तंबाखू खाल्लाय नाही ना? मंदोदरी चुना मागते. म्हणजे एकदा बार भरला का दरबार रंगला म्हणून समजायचा. हे कोण? माझं घो. बघा शिवाय देऊ नका, आपली अजून ओळखही झाली नाहीये. घो म्हणजे शिवी नाही हो. नवरो नवरो माझं ना. रावणाची भूमिका करतोस ना? मी रावण करतो पण तुम्ही. मी लंबोदरी. अहो हा मंदोदरीला लंबोदरी बोलला. नाही हो, त्या मंदोदरीच म्हणतो. तुम्हाला ऐकायला लंबोदरी. अहो आत्ता तोंडावर लंबोदरी बोलला. मी लंबोदरी आत्ता बोलला तो. म्हण रे लंबोदरी. गे बाय माझे खरं आहे हो. एवढ्या वर्षात कळलं नाही आम्हाला. म्हणजे आम्हाला थोडा प्रेक्षकांना पण कळली नाही. तर जाऊ दे, त्या लंबोदरी म्हणा दे नाही तर एम्ब्रॉयडरी म्हणा दे. सगळ्यांना माहिती आहे मंदोदरीच करता येतात. नाही मुळात हे बघा तसा प्रश्न तो नाहीये. डिक्शनचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही डिक्शन सुधारवा. तो जर मंदोदरी बोलताना लंबोदरी ऐकायला येतं ना म्हणजे डिक्शनचा प्रॉब्लेम आहे. डिक्शनात तुम्ही सुधारणा करा. हा 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 डिक्शन म्हणजे मेल्या. डिक्शन म्हणजे मी माझ्या चुलत्याकडे गेलो होतो ना गिरगावला. तर माझ्या चुलत्याने काय दाखवलं. मी असं ओझरता बघितला. असं काहीतरी लांब होता. एक मिनिट. लेट स्टॉप दिस डिस्कशन. डिक्शन म्हणजे वाद्य नाही. मग डिक्शन म्हणजे उच्चार. मी उच्चारांबद्दल बोलतोय. डिक्शन म्हणजे उच्चार. हो. मग ह्यानं काय बघितलं नाही. म्हणजे चुलत्यान तुला ओझरता दाखवलं तर काय डिक्शन म्हणून. ऐका अहो डिक्शन उच्चार या काय माका लवकर काय तर सुरू करा. माका वेळ का माल येऊ तो ऐका खांडेकर मग बघा कसं आहे. नमन झाल्या पहिली एंट्री. ठीक आहे. म्हणजे कसं मीच तो लंकाधीश्वर प्रकांड पंडित रावण. काय माझा बंधू विभीषण ज्यानं माझ्या विरोधात दंड थोपलेला आहे. बोलवा त्यांना. काय तुमका प्रकांड पंडित दशानन शिवभक्त रावण. ओके हा फाईन होईल. मला सांगा मी एंट्री कोणत्या विंगीतून घेऊ? एंट्री ना हा मागचा पडदा आहे ना तर वर उचलायचा नाही यायचा. म्हणजे हा मागे अख्खा दरबार लावला तो पिलर उचलायचा आणि मी यायचं. सगळे असेच जातो आम्ही. हो आमचे सगळे कलाकार असेच येतात ना. ओके फाईन. मी रावण साधारणतः असा कोल्ड ब्लडेड वगैरे करू का? कोल्ड ब्लडेड. चला फक्त वाक्यात आज ठेवा. मिसतो महत्वाचा लोकांना कळू काय नाही तर वांदा होतील. ओके फाईन करतो मी. नो प्रॉब्लेम. या राजाधिराज लंकाधीश्वर प्रकांड पंडित रावण येत आहे. मिसतो प्रकांड पंडित दशानन शिवभक्त रावण. माझ्या सख्या भावाने मला धोका दिला. सख्या बोलवा त्याला बोलवा. मीच तो. कसं वाटलं?
मास्तरानू हे रावण की बिना मांसावर तो श्रावण एवढो रावण नाही लोक शान घालते नाही नाही हे बघा गावकर नाही सांगताय पाहुणे अहो रावण म्हणजे कसा वाजत गाजत आला पाहिजे वाजवा मी तो लंकाधीश्वर प्रकांड पंडित रावण हे बघा असा बोलशाल ना की मांडीवर थाप मारा तुम्ही हैसर थाप मारलो ना तो थैसर पकडतो अहो हो पण तुम्ही ह्याच्यात हे असं करता बरोबर नाही वाटत तुम्ही नका करू तुम्ही कशाला मांडीवर थाप मारताय तसं नाही हो मी तुमच्या डायलॉगला नाही माझे डायलॉग असतील ना तेव्हा मी मारतले म्हणजे हा माझे डायलॉग असत ना काय चूक केली सांगा नाथा मारतले माहिती तुमच्या डायलॉग ना मंदोदरी का अशी थाप मारे ती मंदोदरी की मांडीदोरी ती का मारेल थाप याचं काय आहे त्यांनी हैसर थाप दिला का त्यांनी थैसर थाप पकडायला सोपा जातो मान्य आहे पण हे बघा मी ना जरा वेगळं वर्क केलं मी असा विचार केला की मी क्लायमॅक्स पर्यंत हळूहळू राग वाढवेन माझा ना आणि चौसर लोक गेली म्हणजे अहो इथं 30-40 गावांमधनं लोक जमतात तर शेवटच्या मळ्यात बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत तुमचा आवाज गेलो पाहिजे तुम्ही दिसलो पाहिजे हा पण आपण कॉलर माईकची लेवल वाढवूया ना आवशी खावरान कॉलर माईक अरे इथल्या नटाचे कॉलर माईक इथं त्याच्या घशात वा आणि लेवल जर वाढवायची झाली ना तर इथनं पोटाच्या बेंबी पासून चल कर आता नाही मी ओके माका वाटतं मास्तर ह्याका नाही जमा नाही, बारकोय ना त्या पण नाही थांबा ना मी करतो जमता तुमका होणार ते होणार मोठ्यान पाहुण्यानू ह्या कशा जोड्या आहेत व्यवस्थित केल्या तशा व्यवस्थित जोड्या करा उजवा पाय ना डावा हात अच्छा असं आलं पाहिजे तर सगळ्या जमताल मीच तो शिवभक्त दशानन प्रकांड पंडित थाप मारा रावण बोलला ना मीच तो प्रकांड पंडित शिवभक्त दशानन रावण असं नाही हो विभीषणाला बोलवा नाही ते बोलवतो पण मांडीवर थाप अशी नाही मारूची हा नाजूक मारा ना हा आणि तुमच्या मांडूचा आवाज जोरदार येतो ना माहिती आहे तुमच्या मांडीचा क्षेत्रफळ बघा 10 एकर 10 एकर आमचा काही 2 गुंठा फक्त अरे आम्ही जर थाप मारलो ना अशी थाप तर 4 बोटी मोकळं ठेवतात माहिती तुम्ही मी एक काम करतो मला आता हे कळलंय मला काय करायचं मी उद्यापर्यंत वर्क करून येतो आपण तुमच्या इंटरव्ह्यू पासून करूया का मला तेवढा वेळ म्हणजे मी प्रोसेसवाला ऍक्टर ना मला वॉर्म व्हावं लागतं चालत काय नंतर काय मीच येता त्यामुळे सगळं मी सांभाळतालाय बुवा म्युझिक द्या बघू माझ्या एंट्रीची आला विभीषण देतो हा दूषण रावणाला विचारिता आला विभीषण देतो हा रावणाला विचारिता हे बघा ह्या मुवमेंट मागचं इंटेन्शन नाहीये हे मुवमेंट करायची गरजच नाहीये इंटेन्शनच नाहीये नाता त्याच्या बरोबर वागडा नाता त्याच्या आला विभीषण रावणाला विचारिता आला विभीषण आला विभीषण आला विभीषण रावणाला विचारिता असा गेला की थैसर जायचा थैसर असा आला विभीषण देतो हा दूषण रावणाला विचारिता रावणाला विचारिता ये रावणाला विचारिता वा 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 ओमकार वा थोरल्या बंधूना विभीषणाचा प्रणाम हो यांची एंट्री घ्या आली मंदोदरी झाली का बावरी रावणाला विचारी जा आली मंदोदरी आली मंदोदरी आली लंबोदरी लंबोदरी बावरी रावणाला विचारी
भावाजी 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 मी आले लंबोदरी. लंबोदरीच बोलतो तो. लंबोदरी नाही सांगत त्याला. तू का रे काय झाले? तुम्ही एवढे चिंतायत का? भिशीवाले भावाजी. भिशीवाले कुठले हो? विभीषण भाऊजी ना. भिशीवाले भिशीचा फोडता. विभीषण भाऊजी आहेत ना ते. विभीषण भाऊजी. हो. काय चुकले माझे? काय चुकले माझे? त्यामुळे माझ्या आयुष्याची फडफड झाली. माझ्या आयुष्याची तो तंबाखू थुका नाही तर गिळा. डायलॉगची फरफड होतं याच्यात. मंदोदरी तंबाखू गिळला हो. तंबाखू हात होतो ना. नाही तर डायलॉग काय फरफटली नसते. नाथा नाथा हो काय केलं ते नाथा? सीता माईला तुम्ही इथे का म्हणून आणलं? सांगा मला. अहो माझ्यात काय कमी होतं? माझं सौंदर्य, माझी अशी तुकतुकीत कांता असून देखील तिची तुम्हाला का भुरळ पडावी? नाथा सांगा. नाथा सांगा. नाथा सांगा ना. नाही हे खोटं आहे. असं नाही होतो. अहो ही थुकथुकीत कांडते हो. तुकाविषयी वाटावी अशी कांडते हो. हे कास्टिंगच चुकलं. आपण नवीन कास्टिंग करूया. बघा प्राजक्ता माळी वगैरे माझ्या ओळखीची. आपण त्या रोल. काय चाललंय काय साहेब? काय चाललंय काय? मगापासून काय बोलता होय? हे बघा हे आमचं नाटक आहे. आम्ही असंच करतो. आम्हाला ना संहितेची गरज असते ना रंगभूषेची ना नेपथ्याची. संहिता आमच्या तोंडावर, एक बाकडा आमचं नेपथ्य आणि रंगभूषा बोलाल तर आम्हीच केलेली. आम्ही अशीच नाटकं करतो. हे बघा नाटक आम्ही पण करतो. प्रश्न तो नाहीये. होय ना? मग मला सांगा तुमचं नाटक किती वेळ चालतो? विथ इंटरवल नियर अबाउट 2.25 तास. वा वा वा. आमचो दशावताराचो खेळ रात्री 10ला सुरू होतो. तो दिवस उजाडेपर्यंत. मला सांगा तुमच्या नाटकाला प्रेक्षक किती असतात? 300-400 हाऊसफुल झालं तर 1000. बुकिंग नसलं तर 30-40 पण वांदे. बस. अहो आमच्याकडे बुकिंगचा प्रश्नच नसतो. 30-40 गावातले लोकांनी ती दशावताराचा खेळ बघूक जमतात. आणि तुमच्याकडे तर काय काय नटांचे पाठांतराचे वांदे आहेत. इथे दशावताराचा खेळ फक्त आमचाच नाही तर आमच्या प्रेक्षकांचे सुद्धा तोंडपाठ असतात. लई वेगळा खेळ आहे हो. म्हणजे सध्या या खेळाला कुठं चांगले दिवस नाहीत. पण आजही आम्ही गावागावात गेल्यानंतर दशावतारी इला रे अशी हाक ऐकली ना गावकऱ्यांची की सगळ्यांका बळ मिळतं. म्हणजे तुम्हाला आमची मंदोदरी सुंदर दिसत नाही ना? एकदा आमच्या प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन बसा. तुम्हाला आमची मंदोदरी सुंदर दिसेल. आणि तुम्हाला फरक कळेल तुमच्या नट्यांमध्ये आणि आमच्या मंदोदरीमध्ये. साहेब तुम्ही जावा. तुम्हाला नाही छापायचं. कडक परफॉर्मन्स. कडक. तुफान हा मंच दणाणून सोडला तुम्ही. जाणून घेऊया आपल्या हास्य रसिकांना हा दशावतारी खेळ कसा वाटलाय. प्रसादा तुमच्याबद्दल काही बोलायच्या आधी मला असं वाटतं आपण सगळ्यांनी उभं राहून महाराष्ट्रातल्या सगळ्या दशावतारी कलाकारांना स्टँडिंग ओवेशन द्यायला पाहिजे. अव्वल दर्जाचे कलाकार महाराष्ट्रात जर कोण असतील तर ते दशावतारी कलाकार आहेत. ह्याच्याबद्दल काही संशयच नाही आहे. या फॉर्मवर स्किट होईल असं मी कधी स्वप्नात सुद्धा इमॅजिन केलं नव्हतं. प्रसाद तुला सलाम आहे. आणि प्रभाकर आणि ओमकार तुम्ही त्या फॉर्ममध्ये इतके मुरलेले आहात की असं वाटतं की हा फॉर्म तुमच्यापेक्षा वेगळा कोणी सादरच करू शकत नाही. प्रभाकर काय मजा आली तुझं आजचं हे रूप बघून. आणि ओमकार कहर केलास तू. म्हणजे इतनी खूबसूरती से कैसे हंसा लेते हो, इतना कातिल कैसे रिझा देते हो, कितनी आसानी से जान लेते हो, कितनी आसानी से जान लेते हो. किसी ने सिखाया है या बचपन से कमीने हो? ये बात. बहुत खूब. कमाल 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 केलं. सई आपल्याला प्रत्येक वेळेला आपण जेव्हा इथे येतो तेव्हा सर एक इन्स्ट्रक्शन देतात. ती असते मूड. मला असं वाटतं की तुम्ही या सीझनचा मूड सेट केला आहे आणि तो अप्रतिम सेट केला आहे.
मंचावरती असणारं प्रेम किंवा मंचावरती असणाऱ्या काय भावना असतात त्या तुम्ही नकळत कळत खूप जास्त प्रमाणात इंटेन्सली जाग्या केल्यात आणि मला असं वाटतं की खूप तुला मी खूप मिस केलं ओमकार. वी मिस्ड यू अ लॉट आणि मी खूप खुश आहे तुला इथे बघून. प्रभाकरजी तुम्ही प्लीज ह्याच वेशात परत याल का? माझी खूप मनापासून रिक्वेस्ट आहे. खूप सुंदर तुमचा प्रेझेन्स होता आणि आम्ही खूप हसलो. भावा भाई होतो ऐसा ना. थँक्यू सो मच की तुम्ही आज हा विषय निवडलात आणि हे सादरीकरण केलं. थँक्यू. वा वा वा. विचारूया सरपंचांना की त्यांना हा दशावताराचा भन्नाट खेळ कसा वाटलाय. अरे काय जोरदार धिंगाणा. वा 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 वा. प्रसाद, ओंकार, ओहो हो आणि प्रभ्या काय मंदोदरी. याला मला एक आमच्याकडं गावाकडं म्हणतात म्हणजे रानातल्या बावळी आणि शेतातल्या केळी जागच्या जागीच बऱ्या असतात. लोककलावंतांविषयी म्हणजे मी स्वतः त्याच परंपरेतला मानतो स्वतःला. खरं तर ही इतकी श्रेष्ठ परंपरा आहे म्हणून लोककलावंतांना या निमित्ताने माझा मानाचा मुजरा. खरे ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मंडळी, गेल्या हंगामात सुट्टी घेऊन गेलेली नम्रता संभेराव या हंगामात पुन्हा एकदा आली आहे विनोदाचा हंगामा करायला. कॉमेडीचं खणखणीत नाणं निखिल बनेसोबत ती गेली आहे सुपरफास्ट कॉमेडियन अंशुमनच्या घरी. बघूया तिथला या तिघांचा धिंगाणा. हॅलो 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 हॅलो. एक मिनिट. आता तू तोंड बंद ठेवायचं. हा, तू तोंड बंद ठेवायचं. मी काय बोलतोय ते कळलं ना? कोणाशी बोलतोयस तू? कोणाशी बोलतोयस? द ग्रेट सेलिब्रिटी अंशुमन विचार आहे. हे बघ, तुझ्या घशात जेवढे दात आहेत ना त्याच्यापेक्षा डबल सिनेमे केलेत मी. रिलीज किती झाले ते विचार नको. ते प्रोड्युसरला विचार. आता फोन ठेव. कळलं ना? फोन ठेव. तर नाटक चालू कधीपासून तुझी. कोणतरी बैल डोर वाजवतोय. हा पंच वाक्य नाही फुटलंय ते. फालतू कोण नाही शपथ. आम्ही ओळखतो तुम्हाला. बघतो टीव्ही. अंशुमन विचारे माहिती आम्हाला. ठीक आहे. अरे तुम्ही डायरेक्ट गाल काय म्हणजे काका तुम्ही आम्हाला ओळखत नाही का? अहो मी मी इथं बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहते. ती हिवरी बिल्डिंग आहे ना. हिवरी. हा, माझं नाव नम्रता. मी हिवरे बिल्डिंग मध्ये राहते आणि हो बने ना त्या बाजूच्या तडे पडेल बिल्डिंग मध्ये राहतो म्हणून आम्ही त्याला तडे पार बन्या म्हणतो. हाय ब्रो, टाइम नाही जा. अरे काय चाललंय तुमचं इथे? काम काय ते बोला. फालतुगिरी बंद करा आता. ठीक आहे, आम्ही तुमच्याशी मुद्द्याच बोलतो. हा बोला. कसं आहे बाल गणेश मंडळ आहे ना तिथं आम्ही एक उत्सव साजरा करणार आहोत. उत्सव? हा, त्या उत्सवासाठी कळलं मला. आम्हाला वर्गणी पाहिजे. हुशार आहे काका. दरवाजा उघडा. निघायचं बाहेर. वर्गण माझ्या तत्वात बसत नाही. निघायतो. हे नमी तर मी तुला बोललो होतो हे पेद्र आपल्याला काय देणार नाही म्हणून. तुम्हाला बोलतोय मी. तुम्ही वगरणी देणार नाही मग तुम्ही पेद्राचे. आपल्याला चांगलं ते समीर काकांना वगरणी पण देत होते आणि बाईट पण देत होते. चल आपण त्याच्याकडे जाऊ. एक मिनिट. बसाय 2 मिनिटं बसा. काय बोललात ते? समीर काय समीर जाऊ दे काय आपल्याला. अरे बसा रे 2 मिनिटं बसा रे. समीरच काय बाईटचं काय नाही. ते आम्हाला बाईट पण देत होते वगरणी पण देत होते आणि ते वाईट पण नाही आहेत. जो नसतो वाईट तोच देतो बाईट. बसा रे. बाईट मी देतो ना. मला सांगा काय बाईट द्यायचा? पटकन बोला. काय नाही, तुम्हाला फक्त असं म्हणायचंय का बाल गणेश मंडळाचा जो उत्सव आहे त्याला शुभेच्छा द्यायचे. शुभेच्छा नाही शुभेच्छा असेल. हा तेच ते. त्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि बोरिवलीतले हे बोरिवली तर नाही ते बोरिवली. हा तेच बोरिवलीतले बंडू आहेत त्या नाटकाला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या. बरोबर ठीक आहे. एवढंच करायचं ना. ओके.
हा रेडी हा चल ये. अरे माझा बाईट पाहिजे तिचा काय बाईट घेतो. मी अँचोर आहे ना. अँचोर नाही रे अँकर अँकर म्हणतात त्याला अँकर. अँचोर अँचोर बोलते ना अँचोर बोलते ना. मी बोललो तुम्ही बोलायचं. हा बरं ठीक इकडे असा. नमस्कार मी नम्रता. मी बालगणेश मंडळाच्या उत्सवाच्या वतीने तुमच्या सगळ्यांशी संपर्क साधते आहे. आणि हा आम्ही दरवर्षी इथे बालगणेश मंडळामध्ये मोठे मोठे सेलिब्रिटी बोलवत असतो. पण ह्या वर्षी आमची टाकाऊपासून टिकाऊ अशी थीम आयोजित करण्यात आलेली आहे. तर आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राचे लाडके टाकाऊ कलाकार. टाकाऊ काय गैरसमज नको. टाकाऊ कलाकार म्हणजे टाकाऊ जोक्स टिकाऊ करण्याचा प्रयत्न करणारे आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राचे लाडके हुनहनारी. होणार नाही ते चुकीचे शब्द आहे. हिनहोरारी. तसं नाही. हुरहुराबारी. नाही हरहुन्नरी असा शब्द आहे. हिनहोरारी. अरे हरहुन्नरी असा शब्द आहे. तुम्ही मध्ये मध्ये कट करू नका माझी लिंक तुटते. तर असे सगळ्यांचे लाडके हरकाम्या कला. हरकाम्या हर एक काम करणारे. लिफ्टमन पोस्टमन वायरमन डबरमन अंशुमन अशा सगळ्या भूमिका एकसारख्या वठवणारे आमच्या सगळ्यांचे बोलिवरीकरांचे दुःख. काय दुःख. तुम्ही मला पुढचं बोलूनच देत नाही. बोलिवरीकरांचे दुःख दूर करणारे सगळ्यांचे लाडके हसू नका बरं फेम अंशुमन. हसून पहा बरं असं आहे ते. हा तेच ते. हसून पहा बरं पण हसू नका बरं फेम सगळ्यांचे लाडके अंशुमन. विचारे 1 2 3. आता बोलू. हा आता बोला. ओके ठीक आहे. नमस्कार मी सगळ्यांचा लाडका. जेवढं जवळ नको थांब लांब. नमस्कार मी सगळ्यांचा लाडका. हा हलतो सारखा. ही माझी स्टाईल आहे. तुमची पण स्टाईल बोला. मी सगळ्यांचा लाडका अभिनेता अंशुमन विचारे. आणि खरं तर माझ्या प्रवासाची सुरुवात ही गिरगावच्या चाळीपासून. काय सांगता तुम्ही तुमचा प्रवास कायला सांगताय. एवढा फापट पसारा नकोय आपल्याला. म्हणजे अहो तुमची ओळख नका सांगू. लोक तुम्हाला चांगले ओळखून येत. म्हणजे लोक तुम्हाला चांगलेच ओळखतात. तुम्ही शॉर्टकट मध्ये सांगा. शॉर्टकट तू टेन्शन घेऊ नको. नमस्कार मी सगळ्यांचा लाडका अभिनेता अंशुमन विचार. हा हलतो यार मला बोलता येत नाही. स्टाईल. नमस्कार मी सगळ्यांचा लाडका अभिनेता अंशुमन विचारे. बाल गणेशोत्सव मंडळाच्या सर्व सभासदांना माझ्याकडून गणपती खूप शुभेच्छा. आणि बोरुलीचा बंडू नावाच्या नाटकात काम करणाऱ्या कलाकारांना माझ्याकडून खूप शुभेच्छा. आणि लय फुटेज खात आहे. जाऊ दे रे. आपल्याला जे नकोय का नाही ते का नाही आपण समीर काकाच्या एडिटर कडून एडिट करून घेऊया. अरे तो त्याच व्यवस्थित एडिट करते. माझं एडिट करणार. तुम्ही गप्प बसाव. जाऊ दे. तुम्ही एवढी स्वतःची बदनामी नका करून घेऊ. वगरणी द्या. बरं ठीक आहे. पावती तुम्ही पैसे तर द्या पैसे तर द्या आधी. 11 रुपये घ्या. 11 बरोबर आहे. एक तर वर्गणी देणं माझ्या तत्वात बसत नाही तरी दिले की ना 11 रुपये. चला निघा आता. ये नमी तर मी तुला बोलवतो. हे पेद्राना असंच आहे. मला सांगतो पेद्रा तुम्हाला बोललो वगरणी नाही देणार मग पेद्राच बोलणार ना. गप्प बसा. मला सांग 11 रुपये उदबत्तीचा पुडा पण नाही मिळत. तुमची गरज नाही. माझी इच्छा होती खरं तर पण आता जाऊन द्या. महाआरतीला आपण ज्या प्रमुख पाहुण्या बोलवल्यात ना त्याच्यासोबत आपण समीर काकालाच मान द्यायचा आरतीचा. एक मिनिट. कोण येणार आहे प्रमुख पाहुणे. ते तुमचं काय एवढं मत. अरे पण सांगायला काय प्रॉब्लेम आहे. सांगा ना कोण येणार. कोण आहे. द ग्रेट सेलिब्रिटी सगळ्यांच्या लाडक्या सई तामणकर. सई तामणकर. हा त्या अशा महाआरती करणार. घंटा पण वाजवणार आहे. आणि येणार समीरला त्यांच्यासोबत असे साथीला असणार आणि त्या आणि सांग ना किती वर्गणी देणार आहेत ते. 5,000 रुपये देणार आहेत समीर काका. रोख 5,000. चल बजे. एक मिनिट तुम्हाला अक्कल आहे का. अरे गुलाबाच्या कुंडीत कुठे निवडुंगाचं झाड बुटका म्हणतो आता सावली पाड अशी परिस्थिती तुमच्याकडे. माझ्या समीर काकाला
एक मिनिट समीर चौगले कुठे, सई तामणकर कुठे, काहीतरी वाटलं पाहिजे का तुम्हाला? ते 5,000 रुपये देतात मी 10,000 देतो, पण सई बरोबर मीच आरती करणार. कुठे 10,000 रुपये? द्या. ते 10,000 रुपये चल जाऊ दे. घे. एवढे पैसे मिळतात तुम्हाला? ह्याच्यापेक्षा भरपूर मिळतात. आरती मीच करणार, कळलं ना? आता बाद झाले, प्रोग्राम फिक्स झाले सगळे. द्या काय प्रोग्राम मला लिस्ट द्या इकडे. निघते बाहेर. हा हे घ्या, लिस्ट घ्या. हा बस. आता याच्यामध्ये काही बदल करायचे नाहीत. प्रोग्राम फिक्स झाले तर समीरचं काय ठेवायचं नाही. काय चमचा गोटी, लिंबू स्पर्धा, काय खाऊची स्पर्धा, पोत्याची स्पर्धा. अरे ह्याच्यामध्ये बाईट, मुलाखत, सही बरोबर महारती काहीच लिहिलेलं नाहीये. काय असं काहीच फिक्स नाहीये. कारण म्हणजे सम्या काका म्हणला की त्या अंशू काकाकडे जा आणि त्याला म्हण महाआरती, जुजबी, सईता म्हणकर की लगेच लोचट देईल पैसे काढून. लोचट बोलला? माझे पैसे ना, माझे पैसे ना तुमच्या हातात. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. उत्तम कॅरेक्टर्स पकडली तुम्ही दोघांनीही. विचारूया हास्यरसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. सई नमा, तुझं खूप खूप स्वागत. म्हणजे मी या क्षणाची वाट बघत होते की तू कधी एकदा येतेस आणि सगळं ताब्यात घेतेस स्वतःच्या, आणि आज तू ते केलंस. आणि अंशू, खूप दिवसांनी नमा आली आहे, तिला सगळं ताब्यात घेऊ दिलंस, त्याबद्दल तुझं विशेष अभिनंदन. बने आज भी दिन बने. मला फार आवडलं ही आरती करायची पद्धत. आय लव्ड इट. अमेजिंग, सुपर परफॉर्मेंस. प्रसाद दा, आपके परफॉर्मेंस की चमक के सामने सादा लगा. आपके परफॉर्मेंस की चमक के सामने सादा लगा. आसमान में चांद तो पूरा है मगर आधा लगा. क्या बात है, क्या बात है. जाणून घेऊया सरपंचांकडून की त्यांना हा त्रिकुटाचा परफॉर्मन्स कसा वाटलाय. अंशू आणि नम्रताला मी खूप काळापासून पाहत आलोय. त्यांचं टायमिंग, उत्तम सादरीकरण हे सातत्याने मी पाहत आलोय. पण हे कोण आहे, हे बने कोण आहे? अरे वा, तुझं तर डेंजर दिसतोय कार्यक्रम. नाही पण फारच अप्रतिम सादरीकरण. म्हणजे दगडाच्या खिरीला दगडाची चूल आणि पळत्या चोराची लंगोटी गुल, असं तुम्ही त्या अंशूला केलेलं आहे. क्या बात आहे, बहुत बढिया. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. नमस्कार मंडळी. टेन्शनच्या पुरात अडकलेल्या तुम्हा सर्वांना हास्याच्या होडीत बसवून सुखरूप बाहेर काढण्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्राच्या मातीतल्या एक से बढ़कर एक अशा सगळ्या हास्य रथी महारथींचं. या रथी महारथींच्या विरोधांना कडक दाद देणाऱ्या दोन्ही दर्दी हास्य रसिकांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. खटाळ आणि मिश्किल प्रसाद ओक, बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, आणि आजही आजच्या आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत आपले सरपंच, आपुलकीच्या हास्याचं माहेरघर अलकाताई कुबल आठले, विरोधाच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंदादा अनासपुरे. तुम्हा दोघांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. या स्पर्धेत सहभागी होणारे सगळे स्पर्धक देखील आज इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तर मंडळी, कालच्या भागात सुरू झालेला रथी महारथींचा हा हास्य संग्राम आज देखील हा मंच दणाणून सोडणार आहे. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, सचिन गावडे आपल्या मम्मीचा मेसेज घेऊन पप्पांच्या ऑफिसमध्ये गेलाय. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. अगं शालू, धोका दे गो मैना, अगं शालू धोका दे गो मैना, शालू धोका दे गो मैना, उघडी नाही आणली दुसरीच मैना, उघडी नाही आणली दुसरीच मैना, शालू धोका दे गो मैना, शालू धोका दे गो.
लुगडी आणतो मासी बोल गो मैना आणतो. मोरे काय चाललंय तुमचं? कुठे काय, तुमची एंट्री लेट होती ना, म्हटलं तोपर्यंत माझी सिग्नेचर ट्यून आहे, म्हटलं वाजवावी. वाजवलीत? सिग्नेचर ट्यून वाजवून झाली? हो हो वाजवून झाली. काय समजली? जरा आता स्किट वाजवण्याकडे लक्ष द्या. स्किट जर नीट वाजवलं नाहीत ना तर पुन्हा तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला लागेल, कळलंय ना? ते खरं आहे. नाही असं नाही असं नाही काय. पी.एन. सन्स डेव्हलपर्सचे पेपर्स तुम्हाला फाईल करायला सांगितलं, ते या फाईल मध्ये फाईल केलेत? नाही काय वेळ लागतोय काय त्याला, ते काय लगेच करून देईन तुम्हाला. पगार कसला घेता मग मोरे तुम्ही? शालूचा नाच करण्याचा? पेपर फाईल करा पहिल्यांदा, हे घ्या. शालू शालू सारखं काय काढता बाई, किती वेळ लागतोय? फाईल करा पेपर आधी. नमस्कार. माझा बापूस कुठे? कोण बापूस? बापूस कोण? अरे माझा बापूस. अरे तुझा बापूस मला कसं माहिती असणार? कोण आहे तो? यो बघ माझा बापूस. अरे बापूस घरी चल लवकर, आसनी बोलवलाय, ते पापड लाटायचा आहे ना. काय मग एक मिनिट मॅडम, सगळे पेपर लावलेले आहेत, मी जरा घरी जाऊन येतो. काय समजली? मोरे तुम्ही आत्ता कसे काय घरी जाऊ शकता? कसे म्हणजे रिक्षाने जाईन मी, रिक्षा मिळेल ह्या टायमाला. काय समजली? रिक्षानी नाही. मग तुम्ही आता ऑफिस मध्ये, ऑफिसची वेळ आहे, रजा न टाकता तुम्ही घरी कसे काय जाऊ शकता मोरे? बापूस ही बाई तुझ्यावर कशाला ओरडते? नाही नाही ओरडत नाही, वासडीचा आवाजच तसा. टेन्शन आहे ना घराचा. घराचा? अरे घोशी मिळत नाही ना अजून बिल्डिंगचे, टेन्शन आहे तिला. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुमच्या हाताखाली ते काम करणारी बेडकासारखी ओरडणारी हीच बाई का ती? बापूस बापूस एकदा ओरड ना जरा. हा बेडूक कसा सॉरी बोलताना मला बघायचा आहे. मोरे तुमचा मुलगा बेडूक म्हणताय मला? बेडूक नाव ठेवलं तुम्ही माझं? बेडूक? मग त्यात काय एवढा बेडूक? काय? अरे तुला बापूस काय काय बोलतं ना हे सगळं आम्हाला घरी येऊन सांगते तो. हा तुला कसं झापतंय आणि तू अच्छा 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 करून सॉरी बोलते ना, हे सगळं सांगते आम्हाला. मोरे काय काय फालतू की रे ही सगळी तुमची? मॅडम जरा तिकडे काय तिकडे या. काय मी माझ्या घरात काय सांगितलं माहिती आहे काय? मी ह्या ऑफिसमध्ये ना ह्या कंपनीचा टॉपचा बॉस आहे आणि तुम्ही माझ्या हाताखाली काम करता म्हणून. मी तुमच्या हाताखाली काम करते? तुम्ही बॉस आहात? किस खुशी में मोरे, किस खुशी में? खुशी कसली आग लागली खुशी हो. घरात पण मला कोणी किंमत देत नाही हो, जाम वांद झालेलं आहे. तुम्हाला सांगतो आंघोलीचं पाणी सुद्धा मला स्वतःला गरम करून घ्यावं लागतं. त्याच्यामुळं मी घरात ना मी बॉस आहे असं सांगितलं माहितीये, त्याच्यामुळे माझं लोक ऐकतात, झाडू मारायला लावतात मला. झाडू काय समजली आता म्हणा. आणि मी घरात बोललो माझ्या हाताखाली 4-5 माणसं आहेत, मला तुम्ही झाडू मारायला लावता मोरे? तुम्हाला घरात झाडू मारायला लागू नये म्हणून तुम्ही असं सांगितलं एका मोठ्या कंपनीमध्ये मी बॉस आहे? तुम्हाला बोललो ना मला घरात अजिबात किंमत नाही, ज्या वांद झालेलं आहे. तुम्हाला सांगतो काय आहे, कधी ना दमून मागून घरी यावं ना तर जेवायला पण नीट देत नाही हो. अशी कोपऱ्यात झोपलेली असती. म्हणा सांगते इथं ठेवलेलं आहे तर गिर हवत. त्याच्यामुळे मी तुमचं किस्से सांगतो का नाही. हा त्याच्यामुळे तिला वाटतं माझा नवरा करतो तो नाही, मग मला ती जेवायला वाढते. मॅडम तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला किस्से सांगा की तुम्ही ह्या कंपनीचं बॉस आहो आणि ह्या माणसाला मी अशी झापते म्हणून. मोरे मी ह्या कंपनीची बॉसच आणि झाडतेस तुम्हाला कायम. पण हे तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा. काय नवऱ्याला छेंगे? नवऱ्याला सांगा. नवरा नाहीये मला. मग तो करा आणि मग त्याला सांगा, मग बघा केवढा फरक पडेल. फालतूगिरी नकोय अजिबात. तुम्हाला लाज कसं वाटत देऊ सगळं बोलायला? बापूस तुझ्या हाताखाली काम करते ना, हाताखाली काम करते ना, तुझी लाज करते. आता माझ्या समोर हिला शिक्षाच दे. हिला ना बाथरूम मध्ये ना कोंडूनच ठेव. अरे ह्याला पहिले ती बाथरूम मध्ये कोंडायला हवंय. नाही याची आहेस, ह्याला बाथरूम मध्ये कोंडून ठेव. असंच पाहिजे, ह्याला बाथरूम मध्ये कोंडायलाच हवं. हो झालं ह्यालाच काय, मला पण कोंडून ठेवते. काय आहे 3-4 तास तरी कोंडून ठेवते. हा जरा गणितात कच्चा आहे ना, त्याच्यामुळे गणित येत नाही म्हणून याला कोंडून ठेवते. पण तुमचं गणित फार उत्तम आहे. कंपनीचा बॉस आहे असं सांगितलं ना तुम्ही. थांबा जरा, नाव काय रे तुझं? माझं सचिन गावडे. सचिन हा बाप आहे ना तुझा प्रभाकर मोरे? आमा गावडे आणि मोरे बापले कसे काय असू शकतात? म्हणजे तो आमच्यात आणि निर्मात्यांमधला करार आहे. आम्ही थोडं राजबिंडा या समीर चौगुले सारखं आणि प्रसाद खांडे सारखं. हे दोघं राजबिंडे आहेत. तुम्ही बाजूला बसलात की दिसतात राजबिंडा.
काय म्हणून ना आम्ही त्या निर्मात्यांना बोललो आमच्या कॅरेक्टरची नावं तुम्ही बदलू नको, त्याच्यामुळे आम्हाला लोक ओळखतात का नाही, काय जमली. बघितला माझा बापूस केवढा हुशार आहे, म्हणून एवढा मोठ्या कंपनीचा हा मालक आहे. बापूस हिला आवड पण माहित नाही, म्हणून सांगतो हिला कंपनीत बाहेर काढून टाक. नाही तसं नाही, म्हणजे काय ती माझ्या हाताखाली जरी काम करत असती ना तरी मी तिला माझ्या बरोबरीचा दर्जा दिलेला आहे. काय समजलं, कसं आहे पीडित महिला आहे ना ती, त्याच्यामुळे तिला आपण पिडायचं नाही. टेन्शन केवढं आहे. हा अजून बिल्डिंगची ओशी मी झालेली नाही आहे. आणि काय आहे बाई जरी सरबरीत असली ना तरी गरीब आहे का नाही. मी आणि गरीब, मला वाटलं मी आणि सरबरीत म्हणा. बस पाया पडतो, याच्या समोर काही बोलू नका व घरात पण इज्जत द्यायचं नाही तर मला प्लीज. घरात नाही, इथे पण इज्जत काही राहणार नाहीये तुमची, कळलं की नाही. इथे पण काही इज्जत राहणार नाहीये. बॉस आहात ना तुम्ही, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आपल्याकडे 100 फ्लॅट्स आहेत, ते आपल्याला 80 लाख रुपयांनी विकायचे. 6% आपण त्याच्यावरती त्यांना डिस्काउंट देणार आहोत. आपल्याला नेट प्रॉफिट किती होणार आहे जरा दाखवा फळ्यावर मला. मी दाखवू सगळं. हो मग बॉस आहात ना कंपनीचं, दाखवा. फळ्यावर दाखवू सगळं, फळ्यावर दाखवा, जगात कुठेही दाखवा, दाखवा चला. ठीक आहे, हरकत नाही. मला काय मला सगळं माहिती आहे का, मी म्हणजे तसा हुशार पहिल्यापासून ना तिथे. म्हणजे 100 फ्लॅट आहेत आपलं. किती लाखाला विकायचं? 80 वाजा 80 लाख. 80 लाख. आता त्या 100 मधनं 80 लाख वाजा कसं करायचे. हा इथं पूज्य वाढवायला लागतं. एक हातचा एक पूज्य घेता इथं. बरोबर, अजून एक घ्यायला लागेल, कमी पडतात नाही काय. 12 1 3 9 8 5. ओके बरं, डिस्काउंट किती आहे? 6%. 6% ना. 6% गुणिले 6. गुणिले 6. वरचा एक हिरो घेतला ह्याच्यात काय 1/12 दिसत नाही ना. 6 नाही ते शून्याला कोण किंमत देत नाही. माहिती तुला काय, तुला काय कळतं याच्यातलं. बरं गुन्हे 6 60 बरोबर आहे. म्हणजे जवळ 55 करोड 347 लाख एवढं नेट प्रॉफिट होईल. 55 करोड 347 लाख एवढं प्रॉफिट आपल्या कंपनी. एवढं प्रॉफिट आहे 55 करोड. एवढं प्रॉफिट होऊ शकतं मोरे. काय सांगता काय रे बापू, तू केवढा हुशार माणूस आहेस रे. मी आवड्या आकडे काढलंस. आवडा, अरे मला साधा 1 ते 10 आकडे काढता पण येत नाही, आणि तू आवड्या आकडे काढलंस. अरे ते सगळे आवरे आकडे आहेत ना, त्या चुकरे आहेत. चुकले ते सगळे. हे असं बापूस तुमच्या हाताखाली काम करते ना, ही तुमची चूक करते. हिला ना प्रभाकर अँड सन्स कंपनीमधून ना काढूनच टाकला पाहिजे. प्रभाकर सन्स नाही, परांजपे अँड सन्स. परांजपे. कोण परांजपे? मी परांजपे असेल ना मग. अरे आहेच मी. माझ्या बापाची कंपनी आहे, ती मी चालवते, कळलं. बापाची कंपनी माझ्या? तुझ्या? हो. बापाची? हो. बापूस जाम डेंजर बाई दिसते आहे. हिचा ना आपल्या कंपनीला डोला आहे. डोला? आखे फोडून टाकेन ते आखे. बापूस डोला उघड का रे, आणि ना कंपनीत बाहेर काढ. तसं पण ना ही कंपनीच्या नावाला बट्टा आहे, बट्टा. मी बट्टा आहे कंपनीच्या नावाला? मी माझ्याच कंपनीच्या? बट्टाने तर काय, त्या दिवशी कसं नट्टा फट्टा करून कंपनीच्या पार्टीला आच्ची 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 करून नाचत होती. असं नाचत होती मी? आच्ची 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 नाचत होती मी तिथे? कच्ची कच्ची माहिती तुला नाचत होती तू? तुला हे माहित नाही? तुला हे माहित नाही? तू त्याशी दारू पिऊन माझ्या बापाच्या अंगावर ओकलीस, हे पण विसरलीस? मोरे तुम्ही कुठली बिलं माझ्या नावावर फाडलेत? काय काय सांगितलं तुम्ही तुमच्या मुलाला? तुम्ही ना 2 जण बाहेर जा. मोरे प्लीज बाहेर जा. तुम्ही निघायत ना, आत्ताच्या आत्ता निघायत ना. काय निघा? धमकी कोणाला देता? मला धमकी देता तुम्ही? दिली दिली कंपनी तुला. आपल्याला काय कमी आहे? कमी आहे. अरे अशा 4-5 कंपन्या काढीन, देऊन टाकीन, वाटून टाकीन सगळ्यांना. काय समजली? बघितला माझा बापूस केवढा दिलदार आहे. नाही अरे असाच मागच्या वर्षी एकाला अशा फालतू माणसाला अशीच एक कंपनी देऊन टाकली. अरे पण बापूस असाच दरवर्षी प्रत्येकाला कंपनी वाटत गेलास, मग अशी फालतू माणसं सोकावतील. कुणाला फालतू म्हणतो रे? आज तुझा बाप आहे ना, तो कर्मचारी या कंपनीत, कळलं? बापूस कर्मचारी म्हणजे? कर्मचारी म्हणजे मालक. म्हणजे ज्याच्या हाताखाली कर्म करण्यासाठी 4 माणसं असतात ना, त्याला कर्मचारी म्हणतात. का काय बापूस, मला पण कर्मचारीच बनायचं आहे. करेक्ट, ते तुझी 30 लायकी आहे. तुम्ही निघा दोघांनी इथे पर्यंत. निघतो काय घाबरत नाही. ह्या कंपनी तुम्हाला
परफॉर्मन्स आणि नेहमीप्रमाणे तुमचं शालू गाणं 1 नंबर. जोरदार टाळ्या. विचारूया ही धमाल आपल्या दर्दी हास्यरसिकांना कशी वाटली आहे. प्रसादा. सचिन, तुझं स्वागत आहे या मंचावरती. प्रभाकर, तुझं पुन्हा आज एक दुसरं रूप बघायला मिळालं. कालची लंबोदरी आणि आजचा हा कर्मचारी, दोन्ही रूपं वेगळी होती आणि खूप छान होती. सुहास, तुझा आवाज जितका ऐकत राहावा ना तितका वेळ तो ऐकतच राहावासा वाटतो. इतका अप्रतिम आवाज येतो तुझा रंगमंचावरती. आणि प्रत्येक भूमिका तू खूप समरसून करतेस, समजून करतेस. ओव्हरऑल परांजपे डेव्हलपर्स असल्यामुळे तू ते स्किट उत्तम डेव्हलप केलंस. तू त्याला लागलेली घरघर जी होती ती संपवलीस प्रभाकर. आणि सचिन, तुला स्किट करण्याचा ओसी वेळेत मिळाला म्हणून आज आम्ही तुला इथे बघतोय. जिंदादिल परफॉर्मन्स होता. त्यामुळे तुमच्यासाठी भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर. दोस्त हो मैफिल आपुली रंगण्या जर का हवी, दोस्त हो मैफिल आपली रंगण्या जर का हवी, आम्हा नको सौजन्य तुमचे, नुसती जिंदा दिली हवी. आय हाय आय हाय, जिंदा दिली हवी. वा 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 वा, सही. एवढं छान बोलल्यानंतर मी जे काही बोलेन ते छपरीच वाटेल, पण तरीही बोलते. वेलकम आणि तुमचं खूप स्वागत आहे. प्रभाकरदा, तुमची दोन्ही रूपं खूप आवडली आणि दोन्ही रूपं पुन्हा बघायला खूप आवडतील. सुहास, आय लव्ह यू. यू नो दॅट. तू कायमच या मंचाला येऊन 4 छान लावतेस, आज पण लावलेस. थँक्यू. आणि मी खूप उत्सुक आहे तुमचे पुढचे परफॉर्मन्सेस बघायला. कीप इट अप. सरपंच, तुम्हाला कसा वाटला हा भन्नाट परफॉर्मन्स? मस्तच मस्तच. प्रभाकर, तुमची शालू ही सिग्नेचर ट्यून आज यात दिसून आली. धमाल आली. आणि सचिन, म्हणजे तुमचा एवढा उत्साह, ऊर्जा खरंच ओसंडून वाहतो. म्हणजे धमाल एक्सप्रेशन. सुहास, मी तर तुला एवढ्या वेगवेगळ्या भूमिकात पाहिलं आहे. तिथं तुझी निगेटिव्ह हे पण पाहिली इमेज, मी कॉमेडी पाहिलेली आहेच आता नेहमीच, आणि आधी मी तुझी बरीच स्किट पाहिलेली आहेत. तर त्यामुळे त्यात तू एवढी बॉस म्हणून धमाल उडवून दिलीस. तिघांचं कॉम्बिनेशन सुपर्ब, एकदम मस्त. वा वा वा, थँक्यू सो मच तिघांनाही. धन्यवाद. मंडळी, आता हास्य जत्रेत तुम्हाला बघायला मिळणार आहे 2 विशेष कलावंतांची मुलाखत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मॅडनेसच्या लाटेवर स्वार होत 85ची सुनामी आणणाऱ्या जोडीचं, अर्थात विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले यांचं. नमस्कार मंडळी, हे तुमचं लाडकं रेडिओ स्टेशन आणि मी आहे तुमच्या हृदयात कायमचं घर करून बसलेली तुमची लाडकी आरजे विशू चुलबुली. विशू 97.2 रेडिओ वांगर्स हाट. किती उष्ण. सो भाई लोग, पटा लोग, कैसे हो? मजामा? ताई माई अक्का वंस खाल्ली का पावसाळ्याची कणस. सो आज है बारिश, एक है गुजारिश, चलो बातें करते हैं थोड़ी सी नॉटी और थोड़ी सी चाइल्डिश. तर मंडळी, आज आपल्याला भेटायला कोण येणार आहे? गेस हू? आज येणार आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले दोन हास्यवीर. हा, पण त्याआधी महाराष्ट्राची हास्य जत्रेचे टायटल सॉन्ग. हॅलो, समीर चौगुले. सो नाही, महाराष्ट्राची हास्य जत्रा ते प्रमोशन करायचं ना. अच्छा, ओके. या. सर, अरुणजी कदम कुठे आहेत? नाही, अरुण कदम येणार होता, पण आयत्या वेळेला त्याला ती महाबळेश्वरची सुपारी आली, त्यामुळे रांगातच गेला तो तिकडे. एक मिनिट, असं नाही होत. अरुण कदम येत नाही, ते नाही येणार. ओ गॉड, असं कसं झालंय? नाही, असं नाही चालणार. ऍक्च्युली त्यांच्या नावावर हा शो विकला गेलाय सर, असं नाही चालणार. एक मिनिट. नाही, एवढं काही नाही. मी आहे. त्याचं एवढं काय आहे? एवढं एक मिनिट थांबा, तुम्ही ना काय ठरवू. नो, ऐसा नहीं होता है यार, ऐसा नहीं होता है. मी पण त्या लेवलचा आहे म्हणून म्हटलं माझी. हॅलो सर, नाही ते अरुण कदम आज येत नाही आहेत, तर त्याबद्दल
अच्छा 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 ओके ओके. नाही ऍक्च्युली ते दुसरे आले आहेत. नाव काय? सरून चौगुले. समीर चौगुले. समीर चौगुले. हा समीर सर. हे त्यांचं नाव सांगताना पंबल टाकतात सर. ते काय लाईव्ह करणार सर? रेग्युलर नाही करत. एक मिनिट सर. समीर चौगुले कोणीतरी आहेत. समीर चौगुले नाही पण सर अरुण सर नाहीये तर. अच्छा ओके. इज इट सो रिअली? ओके ओके फाईन फाईन. ठीक आहे मी करते मॅनेज. ओके सर. या ओके ओके या ओके. हां हां ओके 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 थँक्यू सर. या बाय. ॲक्च्युली समीरजी प्लीज बसा ना. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे समीरजी, अरुण कदम आहेत ना या शोचा USP आहेत. हो आमचा शोचा पण तोच प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. एक मिनिट मला तसं नाही म्हणायचंय. अरुण कदम या शोचा चार्म आहे, ब्युटी आहे. ऍक्च्युली हा प्रॉब्लेम नाही, हा तर गुन्हा आहे. प्लीज 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 तुम्ही मस्करी करू नका. आय मीन इट. मी बघा माझ्या सकट ना त्यांचे अनेक फॅन्स आहेत. प्लीज त्यांचा अपमान मायसेल्फ इज अ फॅन ऑफ हिम. हा मग त्याच्याशी वागत असं बोलत असं. सी अरुण एक सांगते तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे समीरजी. काय झालं? नाही अरुण कदम. तर प्रॉब्लेम असा आहे की अरुण कदम या शोचा USP आहे. ते नाहीये तसं लोकांना जर आता कळलं तर फारच पंचायत होईल आमची. तर आपण काय करूया, आपण इंटरव्ह्यूला सुरू करूया. म्हणजे इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. पण समीर चौगुले म्हणून तुम्हीच बोलायचंय आणि अरुण कदम म्हणून पण तुम्हीच बोलायचं. ओके मला नाही कळलं. म्हणजे म्हणजे समीर चौगुले म्हणून तुम्ही तुमच्या आवाजात बोलायचं. राईट राईट. आणि अरुण कदम म्हणून पण अरुणजींच्या आवाजात तुम्हाला बोलावं लागेल. दिस इज नॉट हे म्हणजे मी त्यासाठी इथे आलेलो नाही. पण एका लेवलचे आम्ही आहोत. आय एम नॉट अ मिमिक्री आर्टिस्ट. आणि त्याची मिमिक्री करावी एवढा तो अरुण कदम काही मोठा नाही आणि मी तेवढा लहान पण नाहीये. कळलं ना. दिस इज नॉट. आय एम नॉट आयरा गैरा. लास्ट मंथ मी US मध्ये होतो. या आय नो. आय हॅव सीन युअर फोटोग्राफ्स. ते दहीसर पुलावरचे ना. हॅलो हॅलो व्हॉट दॅट इज नॉट दहीसर पूल. मग गोल्डन गेट आहे ते. घेतलं तुम्हाला जळतात लोक तिकडे ना, ती असे फोटो लावतात तिकडे. गोल्डन गेट मध्ये घेतला आतमध्ये. एक मिनिट हे असं करू नका. आता माझ्या नावाने मेम्स सुद्धा निघालेले आहेत. म्हणजे मी लोकप्रिय आहे. कळलं ना. मला नाही जमणार ते अरुण कदम बिदमचा आवाज मी नाही करत. एक मिनिट सर एक मिनिट जस्ट होल्ड ऑन. ऍक्च्युली ही आयडिया माझी नाही सर, चॅनल हेडची आहे सर. चॅनल हेडची? हा तुमच्या चॅनल हेडची. आमच्या चॅनल हेडची? त्यांनी सांगितलं जर की समीर चौगुलेनं सांगा अरुणजींचा आवाज काढायला. त्यांना नाही जमलं तर आम्हाला फोन करायला सांगा. बघा तुम्ही बोलून घ्या. इफ यू वॉन्ट. आय एम अ कोऑपरेटिव्ह पर्सन. तसा काय प्रॉब्लेम नाही. चॅनल अडचणीत आहे मी करणार. यू आर देअर. पण हे आय हॅव नॉट. हे म्हणजे मी आवाज नाही काढू शकत अरुण कदमचा. मला नाही येत सर. ऍक्च्युली ते सर म्हणाले की म्हणजे तुम्हाला सगळे आवाज जमतात काढायला. मग डोरबेलचा आवाज अप्रतिम काढतात, सनई वादन, बासरी. हा आता नको काढू ते. एक मिनिट. तर ते सगळे आवाज तुम्ही इतके अप्रतिम काढता तर अरुणजींचा आवाज तुम्हाला काढायला जमेल असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की यू आर मल्टी टॅलेंटेड स्टार. डिड ही रिअली माझ्याबद्दल? या ऍक्च्युली ते म्हणाले असं. ठीक आहे ओके फाईन फाईन. तर तुम्ही काढाल ओके. हा म्हणजे पण मला हे पटत नाही ऍक्च्युली. अरुण कदमचा आवाज मला हे. सर ऍक्च्युली तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्लीज हॅव अ वर्ड विथ हिम. हे मी बोललो मगाशीच बोललो मी. ओके ओके. तर आपण लाईव्ह होत आहोत. ओके 5 4 3 2 1. नमस्कार मंडळी. तुम्ही आहात तुमचं लाडकं रेडिओ चॅनल आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची चुलबुली विशू. MJ रेडिओ वांगीच. ओ किती उष्ण. तर मंडळी आपल्या बरोबर आहे तुमचे सगळ्यांचे लाडके अभिनेते हास्यवीर आधी आहेत तुमच्या समोर. नाव सांग. सरून चौगुले. हे समीर चौगुले. समीर चौगुले. आणि ज्याच्यासाठी तुम्ही आतुर आहात, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी तुम्ही बेचैन झालेला आहात, ते तुम्ही सगळ्यांचे लाडके अरुण कदम. बोला ना. नमस्कार करा ना. कमाल अरुणजी कमाल. जरा तर म्हणजे थोडीशी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे. तोवर तुम्ही ऐका सतार वादन. काय झाली तांत्रिक अडचण? काय झाली काय? जरा नीट आवाज काढा नाही. काय पद्धत तो तसाच काढतो. एवढं नाही चालणार सर. प्लीज त्यांच्यासारखा आवाज काढा ना. व्हॉट इज दिस? ओह आय गॉट युअर प्रॉब्लेम. सर या माईक जवळ या आणि तिथे जाऊन बोला. खाली जाऊन बोला. खाली म्हणजे हा त्याच्या उंचीला लावलेला आहे. हा एवढा बुटका नाही आहे अरुण कदम. काही करता का तुम्ही? ऍक्च्युली सर वरच्या पट्टीतला आवाज आहे ना त्याच्या पट्टीनुसार ऍडजस्ट केलेला आहे तो माईक. तर तिथे जाऊन बोला. खाली जाऊन बोला. मी का खाली जायचं? हे माईक वर घेतो ना मी. सर नाही ना आता नाही मॅनेज करता येणार. पण इथे दिसणार नाही. प्लीज डोंट वेस्ट माय टाइम. प्लीज खाली जा त्या माईक जवळ आणि बोला. प्लीज टॉक टू द चॅनल पर्सन प्लीज. एक मला कळलंय ते. जातो मी खाली. खाली जा माईक कशी. ऑलरेडी एकदा अरुण कदमचा आवाज काढायचा खाली जाण्यासारखे. अजून तुम्ही खाली जायला लावताय म्हणजे खूप झालंय. असं कुठलं याच्यात नसतं. मी आता खाली जाऊन हे म्हणणार आहे. प्लीज. हे काय असं हे असं आहे का हे? तर मंडळी आता येत आहेत तुमचे सगळ्यांचे
अरुण कदम प्लीज मला एकदा तुमच्या शैलीत सगळ्या रसिकांना नमस्कार करा प्लीज. मी अरुण कदम, मी तुमचा दादूस समाजसेवक. थोडस सुनील शेट्टी होते, सुनील शेट्टी होते. मी तुमचा समाजसेवक मोठा नट अरुण कदम. क्या बात है. मला नक्की खात्री आपल्या प्रेक्षकांना हे प्रचंड आवडलेलं आहे. अरुणजी अजून काय बोलाल तुम्ही? प्लीज बोला ना आमच्याशी, किती संवाद साधा. माझ्या बाजूला माझे गुरु बसलेले समीर चौगुले, त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार, मी समीर चौगुले. नमस्कार. माझे आता का कट केलं? काय हे काय मंच, काय मंच कशाला बोलतात? अरे मंच नाही बोलत, त्याच्या मनात माझ्याबद्दल ह्या भावना आहेत. तो मला गुरुस्थानी मानतो. अरे बापरे, तसं असेल तर आतापर्यंत ते भुरटे चोर झाले पाहिजेत ना. काय बोलता तुम्ही? तुम्ही कसले गुरुस्थानी होत? वाटेल ते बोलू नका प्लीज. नीट नीट बोला प्लीज प्लीज. तर मंडळी आता आपण प्रश्न विचारूया अरुणजी कदम यांना. अरुणजी मला सांगा, आत्तापर्यंतची तुमची यशस्वी कारकीर्द आहे, ते जे दैदिप्यमान यश तुम्हाला मिळालंय त्या यशाचं रहस्य काय? सगळ्या रसिकांना जाणून घ्यायचं. हाय तुम्हीच बोला. मेला नाही अरुणची कसली आली दैदिप्यमान कारकीर्द? दैदिप्यमान कारकीर्द मला सांगता. माझ्या देते देते मान कचरा कुंडी बद्दल. सो इनोसन्स. माझ्या देते ते कचरा कुंडी बद्दल माझं यश आहे. मी त्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, मी मेहनत केलेली आहे. बस कर आता. वा वा वा. बघा रसिको, बघा केवढा मोठा मोलाचा सल्ला दिलेला आहे आपल्याला. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि मेहनतीचं फळ हे मिळतच. इतका सुंदर मोलाचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. आता मी परत एकदा अरुणजीने विचारते. अरुणजी, मी नाही का इकडे डबिंग आर्टिस्ट म्हणून बोलवलंय मला इकडे? मला विचार ना प्रश्न, मगापासून असा बसलोय ना. समीर चौगुलेला विचार ना. हो एक मिनिट. तर आता आपण बोलूया समीरजी यांच्याकडे. तर समीरजी, तुम्हाला आमच्या या स्टुडिओमध्ये येऊन कसं वाटतंय? छान वाटलं. आता आपण बोलूया. त्याला कारकिर्दीबद्दल विचारतोय, मला कसं वाटलं? एवढं छान आहे. एवढं कसं? मला विचार ना, जास्त विचार ना. काय तुमचा प्रॉब्लेम आहे? एक मिनिट. कसं आहे बघा मंडळी, चुलबुले नॉटेत की नाही, हे कुठेही स्किट करायला सुरुवात करतात. दिस इज नॉट अ स्किट. तर मंडळी मला सांगा, अरुण कदम गप ना आता गप. मंडळी मला सांगा, अरुण कदम, ओ हो सी पहिल्यांदा असं होतंय, 5व्या मिनिटाला फोन येत आहेत. क्या बात आहे अरुणजी, हे सगळं तुमच्यामुळे होत आहे. तर आपण बघूया पहिला फोन कोणाचा येतोय. येस, नमस्कार, मी नम्रता समेरा बोलते कल्याणवरून. हो नम्रता ही आमची नेहमीची कॉलर आहे ना मोठी. मला अरुण कदम यांच्याशी बोलायचं, मी त्यांची लय मोठी फॅन आहे. अरे वा, अरुण कदम जी ऐकतायत, थँक्यू बोलताय. थँक्यू बोल नाही, थँक्यू बोल. अरुण कदम सर, आपण ओळखतो एकमेकांना. आपण महाबळेश्वरला भेटलो होतो बघा. तुमचा शो होता महाबळेश्वरला आणि तिथं मी सेल्फी पण काढली होती आणि तुमची सही पण घेतली होती. आणि तुम्ही माझा नंबर मागून घेतला होता माझ्याकडे, आठवतंय का तुम्हाला? आणि तुम्ही माझा नंबर प्रकाश या नावाने सेव्ह केलाय बघा, आठवण? अरुणजी तुझं ऐकतायत नमा बोलत राहा. अरुणजी तुझं ऐकतायत. अरुणजी बोला. बोल पुढे, सगळं बाहेर काढ. एक विनंती होती मला अरुण कदमजी, मला फक्त ते तुम्ही डायलॉग विसरताना तेवढा भाग फक्त करून दाखवा ना तुमचा. टॅलेंट आहे त्याचं, डायलॉग विसरतो, टॅलेंट आहे. कमीपणाची गोष्ट आहे, त्याचं सुद्धा कौतुक होतं. आम्ही इकडे घासतोय. हो नक्की नमा. अजून काही तुला बोलायचंय का? अजून एक विनंती आहे फक्त, तुमचा शो लय भारी येतो, हास्य जत्रा आम्ही लय बघतो, तो रोज रात्री बघतो. फक्त एक छोटीशी विनंती आहे, ती समीर चौगुले नावाची कीड लागली तुमच्या काढून टाका तुम्ही. माझी विनंती आहे तुम्हाला. ती कीड लागली तेवढी काढ, कारण बाकी तुमचा शो लय भारी आम्ही बघतो. येस नमा एक मिनिट नम्रता, आर यू ऑनलाईन? नम्रता, हो मी आहे. हा नम्रता, तुला अजून काही बोलायचंय? समीर चौगुले इथे आहे, त्यांना काही प्रश्न विचारायचा आहे? शांत राहा. व्हॉट इज हे काय चाललंय? हा काय प्रकार आहे? स्टुडिओ मध्ये असं वागायचं नाही. प्लीज बिहेव युअरसेल्फ. तर आता पुढचा
पुढचा फोन कॉल येतोय आपल्याला. क्या बात आहे. बघूया आता कोण कॉलर आहेत ते. हॅलो नमस्कार, मी पनवेलवरून सचिन गावडे बोलतोय. ओके सचिनजी, तुम्हाला कोणाशी बोलायचंय मला सांगा. मला अरुण कदम सरांशी बोलायचं. क्या बात आहे. पुन्हा केवढे फॅन्स आहेत अरुण कदमचे. सगळे फोन अरुण कदमजी येतात. बोला बोल सचिन बोल. आहेत का तिथे ते? हो आहेत आहेत. हे काय इथे बोला. बोला बोला. सर मी इकडनंच पाया पडतो तुमच्या. अरे हो ना, पाया पडतो. बोल पुढे. सर बरे आहेत ना तुम्ही? हा, कसं चाललंय तुमचा? अरे बरा चाललाय माझा. समीर चौगुले त्याला विचार करतोय. कोण कोण कोण? अरे समीर चौगुले. नमस्कार, मी समीर चौगुले बोलते. हा बोला, काय म्हणताय? बस रे पुटक्या. तुझा बाप पुटक्या. तुझा बाप पुटक्या. तू अरुण कदम काय कुतुब मिनार आहे? अरे ठिपका आहे माझ्यासमोर, ठिपका. हे बघा असं काय बोललास तू? अरे ठिपका बोललो रे त्या अरुण कदमला. हॅलो, माझ्या देवासारख्या माणसाला काय बोललास रे? अरे खड्ड्यात गेला तर देव बघतोय समोर. तुला दाखवतो. आपले कॉलर काय बोललास तू? अरे ठिपका बोललो. हॅलो हॅलो, असं नाही येऊ शकत तुम्ही. एक मिनिट, तुम्ही प्रोटोकॉल पाळा. एक मिनिट तू इकडे कुठे आला? फोनवर तर बघितलं मंडळी, म्हणजे कलेने माणूस समृद्ध होतो असं म्हणतात. परंतु इथे तर म्हणजे अरुण कदम यांच्या यशावर समीर चौगुले हे कसे जळतायत, त्यांचं यश कसं डोळ्यात खुपतंय, त्यामुळे त्यांची ही अवस्था आहे. ओ गॉड. पण म्हणतात ना, जैसी करनी वैसी भरणी. लक्षात घ्या. क्या बात है. जसं माझ्या निवेदनात लिहिलं होतं तसंच तुम्ही इथे हास्याची पंचेसची सुनामी आणलीत. जबरदस्त परफॉर्मन्स. बघूया हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे. सई? ॲब्सल्यूट चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता हा. आणि मी या क्षणाची वाट बघत होते समीर आणि विशाखा, की मी कधी या स्टुडिओमध्ये येते आणि तुमचं स्किट बघते. आणि ते आज खूप दिवसांपासूनचं रखडलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे. आणि आता खूप छान वाटतं आहे. आज खूप छान झोप लागेल. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जेव्हा जेव्हा स्टेजवर येता तेव्हा तेव्हा तोडफोड करता आणि आजही केलेली आहे, त्याबद्दल खूप अभिनंदन. थँक्यू. प्रसादा? तुम्हाला दोघांना परत मी जेव्हा या मंचावरती आत्ता बघितलं, हे स्किट सुरू झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की 2-3 महिन्याची गॅप गेली आहे. पण तुमच्या आधीच्या परफॉर्मन्सचा पगडा एवढा होता की ती गॅप गेलीच नाही असं वाटत होतं. कमाल. त्याच ताकदीने तुम्ही पुन्हा एकदा हा मंच रोशन करायला तयार झालेलात. आणि तीच एनर्जी, तीच स्फूर्ती, तेच लिखाण, तेच पंचेस, तीच पॅशन. सलाम. कमाल कमाल. खास तुमच्या दोघांसाठी गालिब साहेबांचा एक शेर. वा 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 वा. इरशाद? आपको देखने से हमारे चेहरे पे आती है रौनक. आपको देखने से हमारे चेहरे पे आती है रौनक. और आप समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है. क्या बात है. क्या बात है. विचारूया सरपंचांना की त्यांना हा मुलाखतीचा रंगारंग कार्यक्रम कसा वाटलाय. मकरंद दादा? म्हणजे ह्यांनी एकदा झोडणी सुरू केली की एका ठोक्यातच सगळी शेंगा झोडणी होती. समीर आणि विशाखाची जोडीच तशी, केमिस्ट्री त्यांची तशी आहे. मला त्यांचा परफॉर्मन्स बघून एक म्हणच आठवली. मोठेपणाचा हव्यास खोटा आणि नावडतीच्या जेवणात जमाल गोटा. क्या बात है, क्या बात है. बहुत बढ़िया. थँक्यू सो मच. आम्हाला इतकं हसवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मंडळी, आता आपण जाणार आहोत जरा जुन्या काळामध्ये, जिथे आपल्या राजमातांनी आपल्या मुलाला युद्धकला शिकवण्यासाठी युद्धगुरूंना पाचारण केलंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत नटांनी घेतलेल्या पॉजच्या मध्ये जागा काढून करिअर घडवणारा निखिल बने, फिल्डरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कबीर सिंग फेम आपली कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. आल्याला स्किट झाला असतं.
ओके. नमस्कार नमस्कार नमस्कार. शेवटी तुम्हाला राहवलंच नाही ना, आला तोंड वर करून माझा अपमान करायला. असो, नमस्कार. मी या राज्यातला सर्वोत्कृष्ट युद्ध निपुण कुशल धनुर्धारी भालम फेकम. सर कळलं ना, लय मोठी पदवी आहे माझी. आता मी या राज्यातल्या राजपुत्राला, होय मी राजगुरू गौरवपंत मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टाणा ना ना ना. कॅरेक्टर कुठलंही असू द्या, आपली ही ओळख महत्वाची आहे. मी या राज्यातल्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलोय. हसू नका, मी खरंच शिक्षण देण्यासाठी आलोय. अरे मी स्वतः खूप शिकलोय. ठीक आहे, आता महाराणी आली की तुमचा विश्वास बसेल. बादब बा मुलायजा होशियार. गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये मोठा सीन केलेली, गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग असणारी, गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त नाव कमावलेली आमच्या राज्याची महाराणी महाराणी वनिता कबीर सिंग. खांडेकर, आता हे मला आयुष्यभर ऐकावं लागणार आहे. आणि ही कुठली ललकारी आहे? गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग बोलणारी. अरे हा कुठला क्रायटेरिया महाराणीचा? फक्त माझा अपमान करायचा आहे म्हणून ही ललकारी. बस खामोश. महापुरांचा विजय असो. महाराणींचा विजय असो. खामोश, नाही तर संजू मध्ये हळू झाडा मागून आलेली मान छाटून टाकेन. क्षमा असावी मिठागर. महाराणी क्षमा असावी. या आसनस्थ व्हा. त्याचा इन्शुरन्स काढलाय. हरकत नाही, आपण इन्शुरन्स काढलाय. आम्ही तुमच्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलोय. हा रोल ज्या लेखकाने लिहिलाय त्याला आधी हत्तीच्या पायाखाली आणा. खांडेकर, यायच्या पायाखाली. खामोश. शे, गोल्डन चान्स गेला. मी खरं सांगतोय, मी तुमच्या युवराजांना युद्ध शिक्षण देण्यासाठी इथे आलोय. कुठे आहेत आपले राजकुमार? बोलवा त्यांना. राजकुमार या. हा राजकुमार आहे. हो. अरे आता आपत्कालीन नट आहे. कमी तिथे आम्ही ह्या तत्वावर इथे काम करतोय. अडीच ओळ अभिनय क्षमता असणारा, तरी भल्या भल्यांची ठासणारा राजकुमार. आम्ही तुम्हाला इथे युद्ध शिक्षण देण्यासाठी आलोय. राजकुमार, हे मोरेपंत हे तुम्हाला सगळं काही शिकवणार आहेत. यांना सगळं काही येतं. आई साहेब, यांना सगळं येतं? हो. मला जे येतं ते सगळं येतंय ना? हो. मी जे करून दाखवेन ते करून दाखवाल का? काय? मी जे करून दाखवेन ना ते करून दाखवायला लागेल. बाबा वाजव. दाखवा करून. यांना सांगा महा एपिसोड. सॉरी, महाराणी. आम्ही जर आमचं फिल्टर पाडा नृत्य सादर केलं तर हे स्किट कुठच्या कुठे निघून जाईल. नाही 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 मोरेपंत, असं नका करू. मोरेपंत, एक लक्षात ठेवा, आमच्या युवराजांना सगळ्या युद्ध प्रकारात पारंगत करा. हो. त्यांना घोडस्वारी, तलवारबाजी पासून चक्रव्यूह कसं भेदायचं सगळं शिकवा. जशी आपली आज्ञा महापालिका. महाराणी, जशी आपली आज्ञा. राजकुमार, आपल्या गोट्या खेळून झाल्या असेल तर आपण जरा बोलूया का? ठीक आहे, उठा आता आम्ही तुम्हाला तलवारबाजी शिकवणार आहोत. तुम्हाला तलवारबाजी येते का? कानपट फोडेन ना, कानपट फोडेन. स्वतःला आम्हाला बिमाला बोलून रिस्पेक्ट दिला ना, कानपट फोडेन. एकेरी बोल मोठा. याला काय अर्थ आहे यार?
मी स्वतःला सुद्धा रिस्पेक्ट देऊ शकत नाही. ठीक आहे, मला सांगा तुम्ही तलवार कशी पकडाल? सोपं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तलवार बॅट म्हणून पकडणार, मग मी बॉल म्हणून ढाल टाकू काय? खामोश. या पॉवर प्लेचं काय करायचं? राजकुमार, असं नाहीये. जर का कोणी तुमच्यावर चालून आला त्याने तुमच्यावरती तलवार उचलली तर? खबरदार. माझ्या मुलाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर? क्षमा असावी मिठी नदी, क्षमा असावी महाराणी. मी त्यांच्यावर हल्ला करत नव्हतो, त्यांना मी सांगत होतो तलवार न उचलता शिकवा त्यांना. तलवार न उचलता कसं काय शिकवणार? अभिनय न येता 2 सीझन केलेत ना. त्यात आमची काय चूक आहे? तुम्ही त्यांना विचारा. तुम्ही तलवारबाजी सोडा आणि चक्रव्यूह कसं भेदायचं ते शिकवा. हो, आधी ह्यांना तलवारबाजी तर नीट कळू द्या ना. ते बेसिक आहे, मग मी शिकवणार. जेवढं सांगितलं तेवढं करा. एक सिनेमा एवढा ऍटिट्यूड देऊन मला वाटलं नव्हतं. ठीक आहे, मी सांगतो त्यांना. हे बघा युवराज, तुम्ही असे मैदानात आहात, युद्धाच्या मैदानात. तुम्हाला शत्रूने चारी बाजूने घेरलेला आहे. अयो पळा. राजकुमार, इकडे या ना, मी तुम्हाला काहीतरी सांगतोय. या, तुम्ही असं युद्ध मैदानात आहात, तुम्हाला चारही बाजूने शत्रूने घेरलेला आहे. तुम्ही एकटेच आहात आणि हळूच तुम्हाला छोटीशी फट दिसते. तुम्ही मला सांगा तिकडे तुम्ही चक्रव्यूह कसं भेदाल ते? हे सोपं आहे. मी ना असा भुंग्याचा आवाज करे, मग लोकांना वाटेल आईला भुंगाला भुंगाला सैरा वैरा पळायला लागतील सगळे आणि मग मला फट मिळेल आणि मी पळून येईन. वा 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 वा, मस्त होत. वा, सुपर. परत नीट लक्ष द्या, माझं ऐका. तुम्ही युद्ध मैदानात आहात, तुम्हाला शत्रूने चारी बाजूने घेरलेला आहे. तुम्ही मध्ये आहात, तुम्हाला छोटीशी फट दिसते, तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे. तुम्ही कसं भेदाल? हे परत सोपं आहे. आई साहेब हे पकडा, सोपं आहे. भाई चल ना, थोड़ी जगह है ना, 34 सीट है यार. किधर? अरे भाई यार चलना. ये अरे यार लगता है ना किधर जा रहे हैं. अरे भाई चलना, ये थोड़ा जगह दे. असं येईन मी बाहेर. वा वा माता, वा मस्त. मी पुन्हा तुम्हाला विचारतोय, तुम्हाला शेवटचा चान्स देतोय. मला सांगा की तुम्ही असे युद्धात चारी बाजून तुम्हाला शत्रूने घेरलंय, तुम्ही एकटेच आहात, छोटीशी फट दिसते, तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे. तुम्ही काय कराल? तुम्ही एकटेच आहात, एकटे. मोरे पंत, मला कळत नाही की राजकुमार एकटे का असतील. युद्ध आहे ते, युद्धात काही होऊ शकतं. शत्रू त्यांच्या मागे लागू शकतात, ते एकटे पडू शकतात. ते एकटेच का जातील? का जाणार नाही? अरे युद्ध आहे ते. नाही, पण ते एकटे नाही जात, ते घाबरे आहेत. घाबरे आहेत? हो, रात्री सू लागली तरी ते मला घेऊन जातात. मी अशी दरवाजा बाहेर उभी असते आणि ते आतून आवाज काढतात. आई, हा ग, आई ग, ओ ग, आहेस ना? हो. हा. आणि मध्ये मध्ये भुंग्याचा आवाज पण काढतात. आई, तो भुंग्याचा आवाज नसतो तो. वास राजकुमार, वास. त्यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या, एकटे पाडू नका. राजकुमार, राजकुमार, ओ वा, मस्त. त्यांना प्रोत्साहन कसं देऊ? कसं प्रोत्साहन देऊ त्यांना तुम्ही सांगा मला. ठीक आहे, तुम्ही तलवारबाजी आणि चक्रव्यूह तुमच्या दोघांच्या पद्धतीने तुम्ही शिकलेला आहात. आता मी तुम्हाला शिकवणार आहे गनिमी कावा. होय, संकट समय शत्रूवर कसा हमला करायचा हे तुम्हाला मी शिकवणार आहे. त्यासाठी आपल्याला एक दगड लागेल. दगड? हा, मी काय बोलतो ऐका ना माझं. तुम्ही जरा वेळ खाली आल का? मला तुम्हाला दगड म्हणून बसवायचं आहे. मी? हो. मला जमेल? तुम्हाला तेवढंच जमेल. तुम्ही माइलस्टोन आहात. हो, आपल्या स्टेजवर फक्त 2 स्टोन आर्टिस्ट आहे, एक तुम्ही आणि दुसरा. असो, या बसा. मी बसू? बसा बसा. जा बाळा, जरा पाय मोकळे करून ये, जा. काही म्हणालात का तुम्ही? नाही, त्याने मला विचारलं मी काय करू. हो, बसा बसा. असं समजा की तुम्ही आहात, तुम्ही मी आहे.
मीच आहे. आणि मला एक सांग, जर समजायचं असेलच तर मी काहीतरी वेगळं समजेन ना. मी गौरव मोरे का समजू स्वतःला? जा राजकुमार, तिकडे जा. ठीक आहे, आता मी ह्या दगडाच्या मागे लपतो. ठीक आहे, तुम्ही तिकडे असं एकदम दगड या येऊ. हा, तुम्ही मर्दासारखे आहे. टेडिंग टेडिंग टक टक असं नका. खाली जा ना, मी माझा येईन. अरे तलवार आहे ना हातात, या ना. असं टेडिंग टेडिंग असं काय येऊ ना. मग येतो. ओके, येऊ. या. दगड मारेन, दगड मारेन. तुला माहित नाही मी कोण आहे, माझी ओळख माहित नाही तुला. आईच्या पण माझ्या नादा लागू नको. राजकुमार, वा वा वा, जिंकलात तुम्ही, जिंकलात. अरे पान टपरीवरचा मावा किती वावा करताय. हे दगड खाली ठेव, दगड खाली ठेव. अरे यार, युद्धामध्ये दगड उचलत असतं, तलवार असते ना. मग तू गप. माणूस मेल्याशी मतलब. मी दगडाला मारेन नाही तर हियाने मारेन. वा वा, राजकुमार स्वतःची युद्धनीती स्वतःच शिकले आहेत. वा वा वा. मला युद्धात यायला लागलंय. हो, आता मला ना घोडेस्वारी शिकायचे. हो नक्कीच. काय घोडेस्वारी शिकवा? मी? हो. कसं शिकवणार घोडेस्वारी त्यांना? का तुम्ही घोडा व्हा? मी हे बघा महाराणी, हे अति होते. मी अजिबात घोडा होणार नाहीये. राजगुरू हो ना, चल ना. अरे ऐक ना राजकुमार, अरे राजकुमार ऐक ना. अयो भारी आहे, चल. ए चाल ना, राऊंड मारायचा आहे. काय करतोय? काय नाही, माझे केस माझा अभिनय बघायला पुढे आलेत म्हणून मागे करतोय. आई आई आई, मला घोडेस्वारी पण जमले. आता आपण एक काम करूया आई साहेब, आपण डबल सीट जाऊया. या डबल सीट. अरे येडा झाला का तू? डबल सीट. अरे तुम्हाला युद्धनीती शिकवण्यापेक्षा ना मी खांडेकरचा सारथी म्हणून आयुष्यभर राहीन. कळलं काय? 2 मिनिटं. काय 2 मिनिटं? एकदा डबल सीट घ्या ना. पिक्चर कोणी बोललं त्याला राजकुमार थांब ना. वा वा, क्या बात है, क्या बात है. जबरदस्त परफॉर्मन्स. खूप केस असलेला कटप्पा. तू हिला जी विशेषणं दिलीस, महापूर, महानगरपालिका, मिठागर, महापर्वती, सगळी अप्रतिम होती. आणि वावाच्या आधीचं जे काय माईम ॲक्ट तू केलंस ते पण अप्रतिम. मजा आली. खूप बहारदार परफॉर्मन्स. वा 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 वा. बघूया ही युद्धनीती आपल्या हास्यरसिकांना कितपत आवडली आहे. सई? फारच आवडली आहे मला. आणि मला सगळ्यात आधी आज खूप खूप अभिनंदन करायचं आहे ते वेशभूषेसाठी. अप्रतिम कॉस्ट्युम्स आणि अप्रतिम वेशभूषा आहे. वने खूप गोड दिसतेस तू, खूप जास्त. बने मस्त यार. तू जेव्हा स्टेजवरती येतोस ना तेव्हा एक वेगळी एनर्जी तुझ्यामध्ये आहे, ती तू सगळीकडे पसरवतोस. आणि मला असे आर्टिस्ट, अशी माणसं खूप आवडतात की त्यांची एक वेगळी एनर्जी असते आणि ते सगळीकडे पसरवत असतात. सो तू त्यातला एक आहेस असं मला वाटतं. गौऱ्या, अमेझिंग. तुझ्या दाढीमध्ये तू दिसलाच नाहीस आज, दाढी आणि केसांमुळे. त्यामुळे एकदा मला तुला नीट बघू देत. छान दिसतोयस. या वेशभूषेत खूप कमाल दिसतोयस. मस्त धिंगाणा घातलात तुम्ही नेहमीप्रमाणे. जिसके लिए आंखें तरस गई थी वो सपना आज पूरा हो गया. आणि मजा येते बघ. ह्याच्यामुळे हिंदी बोलायला लागले मी. एनिवे, पण मजा आली खूप. फ्युचरमध्ये काय काय करणार आहात, या सीझनला काय काय घडणार आहे याची भयंकर उत्सुकता आहे. आणि ती उत्सुकता अशीच चढत्या क्रमाने शिघेला पोचू दे अशी अपेक्षा करते. आणि ऑल द बेस्ट. प्रसादा? मजा आली, खूप मजा आली. सगळ्यात आधी वनिता तुझं खूप अभिनंदन. तुला कबीर सिंगमध्ये पाहिलं, खूप अभिमान वाटला. जेवढा शाहीद लक्षात राहिला तेवढीच तू लक्षात राहिलीस, कारण तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे आमचं. इट वॉज रिअली अ व्हेरी प्राऊड मुमेंट की आमच्याबरोबरची मुलगी इतक्या मोठ्या पडद्यावर, इतक्या मोठ्या स्टारसमोर तितक्याच ताकदीने परफॉर्म करते. आणि मला असं वाटतं की तो कॉन्फिडन्स तुला या मंचाने दिला असावा असं मला वाटतं. फार सुंदर परफॉर्मन्स. नेहमीप्रमाणेच तगडा होता. बने तुझंही उत्तम होतं. गौऱ्या, तू अंधारातला सांताक्लॉज वाटतोयस. ओव्हरऑल खूप मजा आली. गौऱ्या, तुझ्यासाठी खास शेर. हटा दो अपने चेहरे से ये जुल्फे, शहजादा है फिल्टर पाड़ा.
हटा दो अपनी चेहरे से ये जुल्फे शहजादा है फिल्टर पाडा. अरे लय वंगाळ दिसतं बघतो अख्खा गावगाडा. जसं आपल्या जुजबी देवी म्हणालात की खरंच आम्हाला खूप उत्सुकता आहे की तुम्ही या पर्वात पुढे काय काय करताय. काहीही केलं तरी एवढं लक्षात ठेवा की अपमान सत्र मात्र सोडू नका, कारण आम्हाला त्यामध्ये फार हसायला मिळतं. थँक्यू सो मच. थँक्यू. विचारूया आपल्या दोन्ही सरपंचांना की त्यांना हा रथी महारथींचा हास्य कल्लोळ कसा वाटलाय. मकरंद दादा. जोरदारच आहे. हे रथी महारथी म्हणजे अंगाला तेल लावलेले पहिलवान आहेत, खूप अनुभवी आहेत. विनोद केसरी खूप मारलेले आहेत ह्यांनी, पण आमचे तंबूतले काही कमी नाहीत. खरे हो, अगदी खरे. तेल लावून उभं राहायचंय, विनोद दाखव नाही तर आखाडा सोड अशी अवस्था असणार आहे. त्यामुळे त्या स्पर्धेतही मजा येईल असा आमचा अंदाज आहे. आणि हे पहा, आम्ही जे कुस्तीगीर तयार करू ते नंतर तुमच्या ह्या मातीत आखाड्यात खेळायला येणार आहेत. खूप उत्सुकता लागून राहिली. आजचेच एपिसोड एवढे सुंदर झाले आणि आमचे आता हे नवे विनोदवीर काय कसोटी पार करणार आहेत तेही पाहण्याची उत्सुकता आम्हाला लागली आहे. ऑल द बेस्ट सगळ्यांना. दोन सुसाट व्यक्तिमत्व आपल्या सोबत जी आहेत आज, त्यांचंही खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही 4 चांद लावले तिकडे येऊन आणि आम्ही वी आर व्हेरी ईगर टू होस्ट यू, टू काय म्हणूया पाहुणचार करायला आम्ही अतिशय अतिशय आतुर आहोत. सो वेलकम. आज या मंचावर खूप आपले नवीन विनोदवीर पण आलेले आहेत. तर हास्य जत्रेच्या पूर्ण टीमकडून, माझ्याकडून आणि प्रसादकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. अशी प्रार्थना करते की खूप चांगल्या कमेंट्सनी तुम्ही हुरळून जाऊ नये आणि कधी काही एखादी स्ट्रिक्ट कमेंट आली तर त्यांनी मायूस पण होऊ नये, खचून पण जाऊ नये. तिथे जेव्हा जाल तेव्हा तुमचा 100% द्या आणि मला आय एम शुअर तुम्हाला त्याचं फळ मिळेल. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण निरोप घेण्यापूर्वी मी मनापासून आभारी आहे अलकाताई आणि मकरंद दादा यांची. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या रथी महारथींच्या हास्य कल्लोळात सहभागी झालात, दोन्ही दिवस इथे आलात, त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. थँक्यू सो मच.